सर लाईव्ह झालेला आहे. ओके. सर्वांना नमस्कार. शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याविषयीची समज वाढावी व सजगता यावी यासाठी तसेच NP 2020च्या अंमलबजावणी परिणामकारक होण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणा, शिक्षण प्रेमी, पालक, विद्यार्थी यांच्याकरता 5 दिवसीय ऑनलाईन वेबिनारचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अमरावतीतर्फे. या प्रशिक्षणाचा 3रं सत्र आहे आणि या 3ऱ्या सत्रामध्ये आपल्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी श्री दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अमरावती हे आपल्या समवेत आहेत. मला वाटतं आवाज हे होतोय, त्यामुळे ते माईक बंद करावा कृपया. माईक बंद करावा सर्वांचा. तुमचा माईक बंद करा. तर जो विषय आजचा विषय जो आहे तो मग समवयात्मक अध्ययन अध्यापन पद्धती ही काळाची गरज. NEP 2020 मध्ये जर नुसता हा इंटिग्रेट हा शब्द जर विचारात घेतला तर 128 ठिकाणी हा शब्द आलेला आहे. आणि इंटिग्रेशन या अनुषंगाने या विषयाला जर आपण बघितलं तर NEP मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं महत्त्व विशद केलेलं आहे. बदलत्या काळामध्ये शिक्षणाची प्रक्रिया बदलते, अध्ययन अध्यापन पद्धतीची नवीन अप्रोचेस येतात, कारण की नवीन आव्हानांना सामोरे जाणारी पिढी तयार करायची असते, नवीन स्किल्स डेव्हलप करायच्या असतात आणि त्यासाठी आपल्याला आपल्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये पण बदल करणं अपरिहार्य असतं. आणि म्हणून हा NEPने मांडलेला अप्रोच आहे तो कसा आहे, या अप्रोचमध्ये कोणकोणत्या बाबी येतात, ते भविष्यासाठी कसं फलदायी ठरेल, शिक्षकांना आत्मसात करायला ते कसं महत्त्वाचं आहे, या सगळ्या बाबतीची याचं डिटेलिंग हा विषय घेऊन आपल्यासोबत दीपक चांदुरे सर येतील. त्यांना सहजच त्यांचा परिचय विचारला असता तुमची ओळख सांगायची आहे तर ओळख तुम्ही द्या. त्यांनी एक वाक्य फार सुंदर म्हटलं होतं की ओळख निर्माण झाल्यानंतर ओळख सांगितलेली अधिक योग्य असते. परंतु सरांचा ZP to डाएट हा प्रवास फार मोठा आहे आणि त्याच्यामुळं त्या संदर्भातली त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी आदरणीय वर्षा मोरे मॅडमला विनंती करतो की त्यांनी चांदुरे सरांचा परिचय करून द्यावा आणि त्यानंतर चांदुरे सर त्यांचं सेशन सुरू करेल. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅटबॉक्समध्ये आपण या विषयाच्या संदर्भात आपल्या मनात आलेले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण निसंकोचपणे मांडावे. त्या सगळ्यांची उत्तर देण्याचे प्रयत्न आदरणीय चांदुरे सर करतील. तसेच मी सर्वांना पुन्हा एकदा आजचे या वेबिनारला यूट्यूबवर जॉईन झालेले सर्व अमरावती जिल्ह्यातले शिक्षण प्रेमी आहेत, शिक्षण व्यवस्थेत काम करणारे सर्व घटक आहेत, या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की ज्यांनी कालचा आणि परवाचा 2 दिवसाचे वेबिनार बघितले नसेल तर ते आवर्जून वेळ काढून बघावे. अतिशय चांगले विषयावर ते वेबिनार झालेले आहेत, सत्र झालेले आहेत, ते लाईक करावे. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल डाएट अमरावती हे यूट्यूब चॅनल त्यांनी ते सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनवर क्लिक करावं, म्हणजे यानंतरचे सगळे चांगले एपिसोड्स, चांगले व्याख्यानमाला, चांगले विषय वेळोवेळी आपल्यापर्यंत
येतील आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तर सर्वप्रथम लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा. आणि आजच्या व्याख्यात्यांचं इंट्रोडक्शन करण्यासाठी मी मोरे मॅडमला विनंती करतो. थँक्यू. सर्वांना नमस्कार. NEP 2020 बद्दल जागरूकता सजगता अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती अंतर्गत ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये आजचं हे तिसरं पुष्प. हे तिसरं पुष्प गुंफणार आहेत प्रादेशिक विद्या प्राधिकरण येथील अधिव्याख्याता श्रीयुत दीपक चांदुरे सर. सरांचा विषय आहे समवयात्मक अध्ययन अध्यापन आणि NEP 2020. श्री दीपक चांदुरे हे 2017च्या बॅचचे अधिव्याख्याता आहेत. सरांचं शिक्षण MA MAd सोबतच त्यांनी नेट आणि सेट या दोनही परीक्षा उत्तम रीतीनं पूर्ण केलेल्या आहेत. आणि 2017ला सर या ठिकाणी डायट वाशिमला सरांची पहिली नियुक्ती आहे. त्या ठिकाणी अधिव्याख्याता म्हणून ते 2017ला सर नियुक्त झालेले आहेत. तत्पूर्वी अमरावती जिल्हा परिषदमध्ये त्यांचा 15 वर्ष त्यांचा प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि 2017ला वाशिमला पहिली नियुक्ती झाल्यानंतर प्रादेशिक विद्या प्राधिकरणामध्ये अमरावती या ठिकाणी 2017ला सर 2018 मध्ये सर प्रतिनियुक्तीने आलेले आहेत. त्यांच्याकडे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचा सामाजिक शास्त्र हा विषय आहे. सरांचं जसं आता मानकर सरांनी सांगितलं की सरांनी स्वतःचा असा परिचय विशेष दिलेला नाही आहे, परंतु त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की आपला पहिल्यांदा कार्याची ओळख झाल्यानंतरच त्यांचा परिचय मी देईल असं सर म्हणाले होते. सरांचं जर आपण बघितलं तर सामाजिक शास्त्रामध्ये अतिशय उपक्रमशील असं व्यक्तिमत्व आहे. मितभाषी आहे सर. आज त्यांनी जो विषय घेतलेला आहे की समवयात्मक अध्ययन अध्यापन आणि NEP 2020. आपण बघतो की ज्या वेळेला आपण विषयांचं अध्यापन करतो त्यावेळेला विषयांमध्ये वॉटरटाईट कंपार्टमेंट नसतात. विषयांचा समन्वय साधून जीवनाकडे विद्यार्थ्यांना कसं न्यायचं आहे या अनुषंगानं NEP मध्ये जे काही प्रिन्सिपल्स या ठिकाणी मांडलेले आहेत त्या अनुषंगानं आज चांदुरे सर आपल्या सोबत संवाद साधणार आहे. सामाजिक शास्त्रांतर्गत सरांनी बरेच उपक्रम केलेले आहे आणि सोबतच त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. मग गरजूंना धान्य वाटप असो किंवा जे उघड्यावर जे लोक बाहेर रात्रीच्या वेळेला थंडीमध्ये कुडकुडत असतात अशा लोकांच्या अंगावर पांघरून घालण्याचं काम असो किंवा कोरोना काळामध्ये सरांनी सुद्धा अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत केलेली आहे. तर सामाजिक शास्त्र क्षेत्रामध्ये असे अग्रेसर असणारे उपक्रमशील असणारे प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे अधिव्याख्याता श्री दीपक चांदुरे सर यांचं मी मनपूर्वक या आजच्या वेबिनारच्या तिसऱ्या पुष्पासाठी स्वागत करते आणि सरांना त्यांचं आजचं मार्गदर्शन सुरू करण्यासाठी मी आमंत्रित करते. आदरणीय श्री दीपक चांदुरे सर, अधिव्याख्याता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती. धन्यवाद. माननीय राहुलजी द्विवेदी, राज्य प्रकल्प संचालक तथा संचालक SCRTM पुणे यांच्या प्रेरणेने तथा माननीय डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम, संचालक MIPA औरंगाबाद यांचे नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यामध्ये सध्या जिल्हास्तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये NEPच्या नमस्कार. माननीय राहुलजी द्विवेदी, राज्य प्रकल्प संचालक तथा संचालक SCRTM पुणे यांच्या प्रेरणेने तथा माननीय डॉक्टर नेहा बेलसरे मॅडम, संचालिका MIPA औरंगाबाद यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर NEPच्या संदर्भाने शिक्षकांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावा याकरिता सुरू असलेल्या NEP 2020 नेतृत्व वेबिनार यामध्ये मला
आज बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी संस्थेचे सन्माननीय प्राचार्य माननीय मिलिंदजी कुबडे सर, प्राचार्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांचे, त्याचप्रमाणे आयोजन समितीचे सर्वात पहिल्यांदा आभार मानतो. आभार प्रदर्शन हा शेवटचा कार्यक्रमाचा टप्पा असतो, मात्र बऱ्यापैकी आभार प्रदर्शनाला कोणी उपस्थित राहत नाही, त्यामुळे आभार प्रदर्शन पहिले करून घेतलेलं ठीक असा विचार करून पहिले आभार मानतोय. सन्माननीय वामनजी बोलके शिक्षणाधिकारी, त्याचप्रमाणे सन्माननीय इजे खाड शिक्षणाधिकारी यांचेसह अमरावती जिल्ह्यातील पर्यवेक्षकीय यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी, प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती येथील सर्व सन्माननीय वरिष्ठ अधिव्याख्याता, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती यांच्या सोबतच ऑनलाईन जुळलेले माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेतील वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणारे, त्याचप्रमाणे अपंग समावेशित विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या माझ्या जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींनो, मी तुमचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी माझा परिचय करून देत असताना आयोजकांनी इतका गोड परिचय करून दिलेला आहे की इतके गोड शब्द ऐकण्याची सवय नाही, मात्र ते त्यांचं मोठेपण आहे, त्यांचा आयोजकांचा माझ्याविषयी असणारी आत्मीयता आहे, त्यामुळे तितक्या चांगल्या पद्धतीने गोड शब्दांमध्ये त्यांनी परिचय करून दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. वस्तुस्थितीपासून तो परिचय थोडा दूर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, आजच्या हे तिसरं पुष्प आहे वेबिनारचं. पहिलं सत्र हे सन्माननीय डवरे सर यांनी घेतलं होतं आणि सन्माननीय डवरे सरांनी आपल्या पहिल्या सत्रामध्ये NEP च्या संदर्भाने सर्व मूलभूत संकल्पनांचा समावेश केलेला होता. आजचं सत्र हे या क्रमशः पुढची पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला सर्वांना मी विनंती करतो की ज्या बंधू भगिनींना, शिक्षक बांधवांना NEP बद्दल मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या असेल तर याच YouTube चॅनलच्या मध्ये आपण पहिलं सत्र जे झालं होतं सन्माननीय प्रशांतजी डवरे सरांनी जे घेतलंय त्यामध्ये NEPच्या संदर्भाने म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भाने मूलभूत संकल्पना सर्व स्पष्ट केलेल्या आहेत. त्यात ते जरूर पाहावं, ते जरूर ऐकावं. त्यानंतर जे कालचं सत्र झालं सन्माननीय प्रशांतजी गावंडे सर यांचं जीवनाशी अत्यंत जवळचा असणारा, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाशी अत्यंत जवळचा संबंध असणारं हे सत्र होतं आणि ह्या सत्रामध्ये सन्माननीय प्रशांतजी गावंडे सरांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने टिकाव धरू शकतो याबद्दल आपल्याशी चर्चा केली आहे आणि याच क्रमाला, याच शृंखलेला पुढे नेत मी आपल्या पुढे आज घेऊन आलेलो आहे समवायात्मक शिक्षण. यामध्ये पहिला सत्र जे सन्माननीय डवरे सरांनी मांडलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याचा आपण उहापोह केला जाणार आहे. काही प्रमाणामध्ये, काही अंशतः काल जे सन्माननीय प्रशांतजी गावंडे सरांनी जे सत्र घेतलेलं आहे त्यामध्ये त्यांनी जो मुद्दा आपल्या सर्वांना लक्षात आणून दिलेला आहे त्याही संदर्भाने काय वस्तुस्थिती किंवा काय कृती करता येऊ शकतात अशा काही कृतींचा किंवा काही कल्पनांबद्दल आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. या पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अपेक्षित समवायात्मक शिक्षण काळाची गरज हे सत्र घेऊन मी दीपक चांदुरे आपल्या सर्वांचं या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, हे सत्र आपल्या पुढे ठेवत असताना या सत्राची मी काही उद्दिष्टे बांधलेली आहेत, निश्चित केलेली आहेत. ती उद्दिष्टे या पद्धतीने आहेत की या सत्राच्या माध्यमातून पुढील 1.5 तासामध्ये आपल्यापर्यंत समवाय ही संकल्पना मांडता यावी, पोहोचवता यावी. त्याचप्रमाणे समवायात्मक शिक्षणाचं स्वरूप काय असतं हे पण याबद्दल चर्चा व्हावी. त्याच पद्धतीने NEP 2020 अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अपेक्षित समवायात्मक शिक्षणाबद्दल आपण चर्चा करू आणि सर्वात शेवटी समवायात्मक शिक्षणाची गरज समजून घेऊ. या पद्धतीने हे 4 उद्दिष्ट घेऊन मी आपल्या पुढे आहे. आता 11:45 झालेली आहेत. 11:45 मिनिटाला आपण सत्र सुरू करत आहोत. 1.5 तासाचं हे सत्र आहे. या 1.5 तासाच्या सत्राचं वेळेचं नियोजन आपल्या पुढे या पद्धतीने आहे.
सत्र एकूण 4 भागांमध्ये आहे. पहिला भाग जो की उद्दिष्ट क्रमांक 1 आणि 2 शी संबंधित आहे, तो भाग आपण 40 मिनिटे या भागावर चर्चा करणार आहोत. भाग दुसरा हा उद्दिष्ट क्रमांक 3 शी संबंधित आहे, त्या मुद्द्यावर आपण 25 मिनिटे चर्चा करणार आहोत. त्यानंतर उद्दिष्ट क्रमांक 4 शी संबंधित असणारा भाग क्रमांक 3 याबद्दल आपण 15 मिनिटे चर्चा करणार आहोत आणि शेवटचे 10 मिनिटे आपल्याला मुक्त चर्चेसाठी ठेवण्यात आलेली आहे. असं एकूण 90 मिनिटांचं माझं नियोजन आहे. आपण पहिल्या भागाला अर्थात समवायात्मक शिक्षण संकल्पनेला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे की ऑनलाईन पद्धतीने मी तुमच्याशी संवाद साधत असताना आतापर्यंत 400 बंधू भगिनी, वरिष्ठ अधिकारी, पर्यवेक्षक यंत्रणेतील माझे बांधव जुळलेले आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी टू वे कम्युनिकेशन सुरू राहावं. याकरिता पीपीटी मध्ये जेव्हा जेव्हा प्रश्न विचारलेला असेल त्या प्रश्नांचं आपण कृपया युट्यूबच्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाईप करून लिहून सेंड करत राहावं. यामुळे आपण जे सहभागी आहात, सध्या 400च्या वर गेलेले आहात, त्यांची मतं काय आहेत या मुद्द्याबद्दल ही मला ऑनलाईन कळत राहतील आणि त्या पद्धतीने आपण चर्चेला पुढे नेऊ शकतो. त्यामुळे मी पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो की विचारलेल्या प्रश्नांची युट्यूबच्या चॅट बॉक्समध्ये उत्तरे देत राहावी ही विनंती. मित्रांनो, चर्चेची सुरुवात करत असताना माझा पहिला प्रश्न आपल्या सर्वांसाठी हा आहे की बालक जेव्हा शाळेमध्ये दाखल होतं, कुठलाही मुलगा किंवा मुलगी जेव्हा शाळेमध्ये दाखल होतो तेव्हा तो दाखल होत असताना पूर्णतः कोरीपाटी असतो की तो परिसरातून, परिवारातून, मित्रांकडून काही शिकून आलेला असतो. कोरीपाटी असेल तर लिहा. जर आपल्याला वाटत असेल की नाही, तो परिसरातून, परिवारातून आणि मित्रांकडून, समवयस्कांकडून काहीतरी शिकलेला असतो, तसं आपलं मत असेल तर ते सुद्धा आपण लिहू शकता. ज्या पद्धतीने आपली विचार प्रक्रिया जात आहे त्या पद्धतीने आणि आपली उत्तरं जे येत आहेत, शिकलेला असतो, काही शिकलेला असतो, या पद्धतीची उत्तरं येत आहेत. या आपण जेव्हा ज्ञानरचनावादाचा स्वीकार केला तेव्हा आपण प्रामुख्याने हे मार्ग स्वीकारलेला असताना मूलभूत तत्व हे होतं की बालक हा अनुभवातून शिकत असतो. अनुभव हे जन्मतः सुरू होतात. त्यामुळे बालक शाळेत दाखल होत असताना अनेक बाबी शिकून आलेला असतो. प्रश्न हा तयार होतो, जर आपण हे मान्य केलं की तो अनेक बाबी शिकून आलेला आहे, तर पुढचा प्रश्न तयार होतो की तो नक्की कोणता विषय शिकून येतो. मला इथे विषय म्हणत असताना शालेय संदर्भाने विषय म्हणायचा आहे. तो भाषा शिकलेला असतो का की गणित शिकलेला असतो, याबद्दलचं निश्चित उत्तर जर आपल्याला देता येत असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये आपण टाईप करू शकता. जशी एक उत्तर आलेलं आहे, अनौपचारिकपणे अनेक विषय तो शिकलेला असतो. अगदी बरोबर आहे. विद्यार्थी अनेक विषय शिकलेला असतो. हे अत्यंत योग्य पद्धतीने आपण सर्वजण मला माझ्यासोबत संवाद साधत आहात. सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, तुमच्या स्मरणावर आधारित मी तुमच्यासाठी एक पुढचा प्रश्न ठेवलेला आहे. तो असा आहे की आपल्या शालेय जीवनाला आपण थोडा आठवूया आणि एक शैक्षणिक सत्राचा जर विचार केला किंवा एक संपूर्ण शालेय जीवनाचा जर विचार केला तर यामध्ये आपल्या संपूर्ण शालेय जीवनामध्ये सर्वात जास्त आनंद कोणत्या क्षणाला झाला, कुठला क्षण आपल्यासाठी चिरकाल स्मरणीय होता, कुठला क्षण आपल्यासाठी सर्वाधिक आनंददायक होता, तो क्षण कृपया आपण चॅट बॉक्स मध्ये टाईप करावा. मी थोडा वेळ देतोय आपल्याला. पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतोय. आपल्या शालेय जीवनामध्ये आनंद घेऊन येणारे क्षण कोणते होते? ज्याप्रमाणे आपली चिंतन प्रक्रिया सुरू आहे आणि ज्या पद्धतीचे उत्तर येणं सुरू झालेले आहे. मित्रांनो, याची जर यादी करतो म्हटलं तर आपल्या शाळेची सहल किंवा शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम किंवा क्षेत्रभेटीचे प्रसंग किंवा आनंद मेळावे, कदाचित शाळेचा पहिला दिवस किंवा कदाचित शाळेचा शेवटचा दिवस किंवा माझा स्वतःचा म्हणजे विद्यार्थ्याचा किंवा आपल्या मित्रांचा किंवा आपल्या शिक्षक
शिक्षकांपैकी कोणाचा, यापैकी कोणाचा वाढदिवस किंवा शाळेमध्ये साजरे होणारे वेगवेगळे उत्सव, या पद्धतीचे जे दिवस असतात ते आपल्या चिरकाल स्मरणात राहतात किंवा आनंददायक असतात. मित्रांनो, या पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रश्न हा तयार झाला की ह्या सहशालेय कार्यक्रमांना आपण जेव्हा शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा शाळेमध्ये स्थान देतो, याचा हेतू स्वाभाविकपणे हा आहे की सहशालेय कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी बरंच काही शिकत असतो. पुन्हा माझा पहिला प्रश्नावर मी वापस येतो. जर सहशालेय कार्यक्रमातून विद्यार्थी शिकत असतो तर तो नक्की कोणता विषय शिकतो? काय तो भाषा शिकतो, काय तो गणित शिकतो, काय तो सामाजिक शास्त्र शिकतो, की तो कुठला विषय शिकतो? याबद्दल आपल्याला काय वाटतं ते आपण जरूर टाईप करू शकता, आपले मत मांडू शकता. मित्रांनो, आपण या मुद्द्याला, या धाग्याला घेऊन पुढे जाऊया आणि ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की कुठल्याही शालेय ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनामध्ये उपयोग करता यावा आणि त्या उपयोगातून व्यक्तीच्या जीवनातील सर्वसामान्य प्रश्न, त्याला येणाऱ्या दैनंदिन जीवनातील समस्या असतील किंवा येणारी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरिता त्या व्यक्तीला समर्थ करणे हे प्रत्येक शिक्षणाचं ध्येय असतं. प्रश्न हा तयार होतो की जर आपण आयुष्यामध्ये एखादी समस्या आली, एखादा प्रसंग आला, एखादी घटना घडली, त्यातून जेव्हा आपण मार्ग काढत असतो, तो मार्ग काढत असताना केवळ विशिष्ट एका विषयाच्या ज्ञानाचा उपयोग होतो की शालेय आयुष्यामध्ये मिळवलेल्या सर्व विषयातील सर्व प्रकारच्या विषयातून प्राप्त केलेल्या ज्ञानाला एकत्रित करून, समग्र करून, त्याचा निचोड निकाल के हिंदीमध्ये जसा शब्द वापरला जातो तो करून आपण त्या समस्येवर उत्तर मिळवत असतो. मित्रांनो, निश्चितच आपण आपल्या आयुष्यातील कुठलीही समस्येला आपण केवळ एका विषयाच्या ज्ञानावर मर्यादित राहून सोडवत नाही, तर अनेक विषयांच्या माध्यमातून, शाळेतील शिक्षणाच्या माध्यमातून आपण जे वेगवेगळं ज्ञान मिळवलेलं आहे त्यांचा वापर करून आपण आपल्या आयुष्यातील समस्यांचा उत्तर शोधत असतो. एक पीपीटी मी आपल्या पुढे ठेवलेली आहे. याच्यामध्ये ज्ञान कसं आहे, ज्ञानाचं स्वरूप कसं आहे, याच्याबद्दलचा आपला अभिप्राय आपण द्यावा. मला या ठिकाणी मांडायचं हा आहे की जर आपल्याला वाटत असेल की ज्ञान हे ग्रंथालयासारखं आहे तर आपण चॅटबॉक्समध्ये फक्त ए टाईप करा, आणि जर आपल्याला वाटत असेल ज्ञान हे एखाद्या बासरीसारखं आहे, बासरीच्या संगीतासारखं आहे, बासरी म्हणण्यापेक्षा बासरीच्या संगीतासारखं आहे, तर चॅटबॉक्समध्ये बी टाईप करा. मात्र पहिल्यांदा या चित्रांचा संबोध थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, ज्ञान हे कसं आहे, एखाद्या लायब्ररीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांच्या कप्प्यांमध्ये ज्याप्रमाणे विषयवार विभागणी केलेली असते, त्यांची उपविषयवार रचना केलेली असते, त्यातील संकल्पनांनुसार क्रम लावलेला असतो, या पद्धतीने ज्ञान आहे या आयुष्यामध्ये, या जगामध्ये, या सृष्टीमध्ये वाटलेलं आहे विषयांच्या कप्प्यांमध्ये, की ते एखाद्या बासरीसारखं आहे, ज्या बासरीला 6-7 सप्तसुरांचे आणि फुंकर घालण्यासाठी या पद्धतीने छिद्र असतात. या प्रत्येक छिद्रातून, या प्रत्येक बासरीच्या प्रत्येक होलमधून एक स्वतंत्र ध्वनी निर्माण होतो. तो सा असेल, रे असेल, जुई असेल, तो प्रत्येक छिद्रातून तोच ध्वनी निर्माण होतो. मात्र असं असताना सुद्धा संगीत जेव्हा ऐकतो तेव्हा त्या 7ही सुरांचा इतका मिलाप एकत्र झालेला असतो की त्यातील सा काढणं वेगळं थोडं कठीण काम आहे, रे काढणं थोडं कठीण काम आहे. जर आपण कुठल्या एखाद्या सुमधुर बासरी वादनाला ऐकलं आणि त्यात जेव्हा मंत्रमुग्ध होऊन जातो तेव्हा अशी प्रतिक्रिया फार क्वचित ऐकायला मिळू शकेल. माझ्या तर कधी श्रवणात आलेली नाही की नाही त्या बासरीतला की सा फारच सुंदर लागत होता आणि सा तर फारच चांगला ऐकू येत होता. तर या पद्धतीने होत नाही. मित्रांनो, मी जेव्हा ज्ञानाची या 2 गोष्टींबद्दल चर्चा करतो आहे तेव्हा लायब्ररीमध्ये काय होतंय, जो लायब्रेरियन आहे, ग्रंथपाल आहे, त्याला सुद्धा माहिती आहे आणि वाचकाला सुद्धा माहिती आहे, दोघांना माहिती आहे की कुठल्या ठिकाणी कोणत्या विषयाची, कोणत्या उपविषयाची, कोणत्या संकल्पनेची पुस्तकं ठेवलेली आहे. तो तिथेच जाईल.
बासरी वादनामध्ये काय आहे, बासरी वादकाला माहिती आहे कोणचा स्वर कधी लावायचा आहे, तो किती प्रमाणात वर चढवायचा आहे याची जाणीव वादकाला आहे. मात्र जो ऐकणाऱ्याला आलेला आहे तो या सगळ्यांच्या पलीकडे फक्त आणि फक्त आनंद घेत आहे बासरीच्या ध्वनींचा, बासरीच्या संगीताचा. मित्रांनो, या ठिकाणी मी एक अध्ययन अनुभव आपल्या पुढे शेअर करतो आहे. शिक्षणाधिकारी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि विषयाकडे वापस येतो. मित्रांनो, हा अध्ययन अनुभव ठेवत असताना मी अमरावती जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींचे जाहीरपणे आभार मानतो. हा अध्ययन अनुभव आतापर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना एक रोल मॉडेल म्हणून आपण ठेवलेला आहे. यामध्ये तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे. हा अध्ययन अनुभव तुम्ही सगळ्यांनी आपल्या वर्गामध्ये मागच्या वर्षी दिलेला आहे. या ठिकाणी या अध्ययन अनुभवाचं सादरीकरण करत असताना पुढे येणाऱ्या पीटी मध्ये जे चित्र असतील ते सुद्धा अमरावती जिल्ह्यातले आहेत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांचे छायाचित्र, आपल्या विद्यार्थ्यांचं हे काम मी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. मात्र एक केसच्या एका उदाहरणाच्या माध्यमात हे सादर करावं म्हणून या ठिकाणी शब्दरचना अशी केलेली दिसेल. मात्र चित्रांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जिल्ह्यातील वेगवेगळ्या शिक्षकांच्या कामाला आपण स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणाकडे वापस येऊया. एका शाळेमधल्या एका शिक्षिकेने एक प्रयोग केला आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान तिने विद्यार्थ्यांना राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो याची चर्चा केली. त्यानंतर त्या संबंधित शिक्षिकेने विद्यार्थ्यांना समजून सांगितले की आपण साधारणतः गणेशोत्सवामध्ये किंवा दुर्गोत्सवामध्ये किंवा अन्य उत्सवांमध्ये, अन्य धार्मिक उत्सवांमध्ये असेल किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये असेल, सामाजिक कार्यक्रमांमध्ये असेल, प्रामुख्याने शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य विसर्जित करतो. मात्र जेव्हा निर्माल्य विसर्जनाची परंपरा सुरू झाली त्या परंपरेच्या वेळेस गावं छोटी होती, नद्या मोठ्या होत्या. आता अगदी उलट झालेलं आहे. गावं मोठी झालेली आहेत, नद्या छोट्या झालेल्या आहेत. याबद्दल चर्चा केली. या चर्चेच्या नंतर त्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना सांगितलं की आपल्या गावामध्ये कोणत्या घरी गणपती बसतो, घरगुती गणपती बसतो आणि कुठे सार्वजनिक गणपती बसतात यांची यादी करा. विद्यार्थ्यांकडून त्याप्रमाणे यादी तयार करून घेतली. त्यानंतर गटनिहाय विद्यार्थ्यांकडून निर्माल्य संकलन त्या संबंधित शिक्षिकेने करून घेतलं. निर्माल्य संकलन करून झाल्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये 2 खड्डे खोदले. एका खड्ड्यामध्ये जमा केलेलं सर्व निर्माल्य टाकलं आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये प्लॅस्टिक टाकलं. जाणीवपूर्वक हे काम केलं आणि दोन्ही खड्डे बुजवून दिले. हे चित्र सुद्धा अमरावती जिल्ह्यातील शाळांमधलेच आहे. ते दोन्ही खड्डे बुजवून दिले. खड्डे बुजवून दिल्यानंतर काही दिवसांनंतर, साधारणतः 2 ते 3 महिन्यांनंतर त्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना घेऊन ते दोन्ही खड्डे उपसले असता पाहिलं की ज्या खड्ड्यामध्ये निर्माल्य टाकलं होतं त्याचं रूपांतर सेंद्रिय खतामध्ये किंबहुना मातीमध्ये म्हणूया झालेलं होतं. अर्थात ते कंपोज झालेले होते, मात्र विघटित झालेले होते. मात्र प्लॅस्टिक ज्या खड्ड्यामध्ये टाकलेलं होतं त्या खड्ड्यामधलं प्लॅस्टिक हे अविघटित होतं आणि त्याच्या जवळपास मातीचा रंग सुद्धा काळसर झालेला होता. मित्रांनो, या पद्धतीने हा अध्ययन अनुभव दिल्यानंतर संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकमुळे होणारे मृदा प्रदूषण या विषयावर लिखाण करायला सांगितले. हा एक अध्ययन अनुभव देत असताना या शिक्षिकेने कोणत्या विषयांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आलं असेल असं आपल्याला वाटते. आपले उत्तर आपण चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. या एका अध्ययन अनुभवातून शिक्षिकेने कोणते विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले, भाषा पोहोचवली, गणित पोहोचवलं का, विज्ञान पोहोचवलं का, की काय पोहोचवलं, याबद्दल आपले मत आपण टाईप करावी. ज्या पद्धतीने काही उत्तर अद्यापर्यंत आलेली आहेत मित्रांनो, त्या उत्तरांच्या आधारावर जर आपण त्या विषयांची यादी तयार करतो म्हटलं तर त्या विषयांची यादी या पद्धतीने होऊ शकेल. परिसर अभ्यास हा विषय, विज्ञान, सामाजिक शास्त्र, भाषा, कार्यानुभव, पर्यावरण शिक्षण, मूल्य शिक्षण इत्यादी अनेक विषय आणि याच्या पलीकडे जाऊन जीवन शिक्षण, यासह अनेक विषय त्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत. मित्रांनो, ज्ञान हे एकसंघ एकात्म स्वरूपात असून एकाच प्रकारच्या क्षमता अथवा कौशल्य विकसनासाठी
प्रत्येक विषयात तुकड्या तुकड्यात अध्ययन अनुभव देण्याऐवजी एकात्मिक अध्ययन अनुभव देणे नेहमीच फायदेशीर ठरते. हा एक सिद्धांत नव्याने रूढ होत आहे. आपण या ठिकाणी मूळ विषय जो आहे समवाय, याच्या मूलभूत संकल्पना किंवा मूलभूत माहिती पाहिल्यानंतर आपण आता समवायाच्या व्याख्येला समजून घेण्याचा प्रयत्न करू. समवाय या संकल्पनेकरिता मराठीमध्ये एकात्मीकरण हा सुद्धा शब्द वापरलेला दिसून येतो. इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या संशोधनांमध्ये, वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये, वेगवेगळ्या रिसर्च पेपरमध्ये वेगवेगळे शब्द दिसतात. एका या आशयाकरिता, एका या संकल्पनेकरिता ते शब्द आहेत होलिस्टिक, को करिक्युलर, क्रॉस करिक्युलर, को रिलेशन, इंटिग्रेशन हा शब्द इथे टाकायचा राहिलेला आहे. इंटिग्रेशन हा शब्द सुद्धा समवायात्मक शिक्षणाकरिता वापरलेला दिसून येतो. समवाय ही अशी प्रक्रिया आहे जिच्या अन्वये दोन वा अधिक संबोध, कल्पना, संज्ञा आणि विषय इत्यादी मधील समान गुणधर्म वा क्षेत्रामध्ये सहसंबंध प्रस्थापित केला जातो. कोरिलेशन इज द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप और connection on the basis of the common aspect or the characteristics between two more concepts, ideas, terms, themes and subject etc. मित्रांनो, समवायाची साधारणतः या पद्धतीने व्याख्या केली जाते. आधुनिक भारताच्या शिक्षणाच्या इतिहासाचा जर आढावा घेतला तर समवाय पद्धतीचा पुरस्कार प्रामुख्याने भारतीय तत्वचिंतनामध्ये, भारतीय शिक्षण तज्ञांमध्ये कोणी केला असेल तर तो महात्मा गांधींनी केलेला दिसून येतो. महात्मा गांधीजींनी जेव्हा वर्धा शिक्षण पद्धती, नई तालीम शिक्षण पद्धती मांडली, तेव्हा ती मांडत असताना महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं, मी उद्योगाच्या माध्यमातून सर्व विषयांचे ज्ञान देऊ इच्छितो. माझ्या योजनेमध्ये इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, भाषा, चित्रकला, संगीत, कसरत, व्यायाम इत्यादी सर्व विषयांचा समावेश होतो. मात्र माझी अट अशी आहे की या सर्वांचे ज्ञान हे केवळ पुस्तकी नसावे. ज्ञान जीवनव्यापी असावे आणि ते उद्योगांच्या माध्यमातून प्राप्त व्हावे. महात्मा गांधींना अभिप्रेत असणाऱ्या शिक्षणामध्ये महात्मा गांधी म्हणतात की मला वेगवेगळ्या विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत, समजून सांगायचे आहेत, विद्यार्थ्यांना ते माहिती करून द्यायचे आहेत. मात्र ते करून देत असताना त्यासाठी माध्यम काय असेल तर ते एकमेव माध्यम उद्योग असेल. उद्योगाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे विषय शिकवून पोहोचू शकलो पाहिजे. मला आपल्याला आता जरी ऐकताना हे थोडं वेगळं वाटत असलं तरी मित्रांनो, असा जर प्रयोग कोणाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचा असेल, होत असताना पाहायचा असेल तर खाली चित्रामध्ये दाखवलेली शाळा ही सेवाग्राम येथील आहे, आनंद निकेतन. आनंद निकेतन या शाळेमध्ये आपल्याला हे घडत असताना पाहायला मिळेल. आनंद निकेतन हे काही अपवादात्मक शाळांमध्ये मोडते, मात्र हे जगातलं एकमेव उदाहरण नाही. अशा अनेक शाळा देशामध्ये किंबहुना जगामध्ये कार्य करत आहेत. या पद्धतीने समवायात्मक शिक्षणाचं काम नेत आहेत. मित्रांनो, अशी एक शाळा आपल्या अमरावतीमध्ये सुद्धा आहे, खाजगी शाळा आहे, त्यामध्ये सुद्धा या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे 3 इडियट पिक्चर आपण पाहिला असेल, त्याच्यामध्ये रांचूची शाळा जी होती त्यामध्ये तिब्बतमध्ये लेह शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर ही शाळा आहे. दृक्पद्म कारोपा नावाची ही शाळा आहे. या शाळेमध्ये या पद्धतीने समवायात्मक पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळे विषय पोहोचवताना रेंचोची शाळा जी आहे 3 इडियट मधली, ती पण या पद्धतीने काम करते. विनोबाजी हे यांच्या स्वतःच्या कार्याने सुपरिचित आहेतच, मात्र गांधीजींच्या तत्वांचे फॉलोअर म्हणून आपण यांना सुद्धा पाहतो. आणि याच्यामध्ये विनोबाजींनी समवाय शिक्षणावर अत्यंत गंभीरपणे, अत्यंत सखोलतेने विचार केलेला दिसून येतो. विनोबाजी आपल्या शिक्षण तत्व आणि व्यवहार या पुस्तकामध्ये म्हणतात, माती आणि मडकं हे एक आहे की दोन आहे असं सांगा, विचारतात. विनोबाजी म्हणतात, जर माती आणि मडके हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे तर पलीकडे एक मडकं ठेवलेलं आहे, त्याच्यामधली माती जी आहे ती मला देऊन द्या आणि तुमचं मडकं तुम्ही घेऊन जा. आणि जर हे माती आणि मडके जर एकच आहे असं म्हणत असाल तर तिकडे पलीकडे मातीचा ढीग पडलेला आहे, त्या मातीच्या ढिगामध्ये पाणी भरून दाखवा. वर्धा शिक्षण पद्धतीला मी, म्हणजे विनोबाजी म्हणतात, वर्धा शिक्षण पद्धतीला मी समवाय पद्धती हे नाव दिले आहे.
कारण या पद्धतीत उद्योग आणि शिक्षण या दोहोंचा असा समवाय गृहीत आहे. या पद्धतीने विनोबाजी आपलं मत मांडतात. विनोबाजींच्या हे केवळ भारतीय तत्वचिंतकांमध्ये दिसतं असं नाही, तर जॉन डुई कार्यवादाचे जनक किंवा पुरस्कर्ते अमेरिकन शिक्षणविद आहेत. ते म्हणतात यांचं तर संपूर्ण शैक्षणिक तत्वज्ञानच विचार प्रणालीच पूर्ण समवायात्मक पद्धतीवर आधारित आहे. त्यांचं एक वाक्य मी आपल्या पुढे ठेवतो आहे. ज्ञानाचे विषयवार विभाजन यात बरीच कृत्रिमता असते. एखादी समस्या किंवा कार्यक्रम घेऊन समवायात्मक पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करावा. अर्थात काय, आम्ही जे ज्ञानाला विषयवार वाटून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या विषयांच्या कंपार्टमेंटमध्ये, हे फार अनैसर्गिक पद्धतीने केलेली ह्या भिंती आपल्याला तोडायला पाहिजे आणि त्या भिंती तोडून आपण या ज्ञानाला एकत्र केलं पाहिजे. ज्ञानाला एकसंघ करण्याच्या प्रक्रियेला जर चढत्या पायरीने पाहिलं तर आपल्याला 3 प्रकार दिसतील. पहिला प्रकार आहे उपविषयांतर्गत क्षेत्राशी. ज्ञान हे त्यातील उपविषयांतर्गत क्षेत्राशी एकरूप करायचं. दुसरं मुख्य विषयांच्या क्षेत्रांशी आणि विषयांच्या क्षेत्रांच्या पलीकडे. या तिन्ही संकल्पनांना आपण थोडं सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, उपविषयांतर्गत क्षेत्राशी असं म्हणत असताना ज्या पद्धतीने भूगोलामध्ये 2 उपविषय क्षेत्र आहेत, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोघांचा जर समवाय साधला, या दोघांना जर एक केलं आणि तो अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना दिला, तर तो झाला उपविषय अंतर्गत क्षेत्राशी समवाय. त्याचं उदाहरण आहे विदर्भातील घरे आणि कोकणातील घरे यातील रचनेतील भेदाचे कारण शोधा. घरची रचना हा जो प्रकार आहे, हा जो भाग आहे, हा भूगोलातील मानवी भूगोलाशी संबंधित आहे. आणि घरांची रचना कशावरून ठरते, तर त्याचं उत्तर प्राकृतिक भूगोलात मिळतं. या ठिकाणी भूगोलाच्या 2 वेगवेगळ्या शाखांचं एकत्रीकरण केलेलं दिसून येतं. मराठीशी संबंधित एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतो. गद्य आणि पद्य हे मराठीचे 2 भाग केले जातात, पाठ्यपुस्तकांमध्ये दिसून येतात. जर आपल्याला हे 2 भाग एकत्र करता येऊन या पद्धतीचं एक उदाहरण, या पद्धतीने अनेक कामं करता येतात. मी केवळ आपल्याला संकल्पना पोहोचवण्याकरिता काही निवडक उदाहरणं ठेवतोय. बालकवींच्या जीवनातील बालकवींची जर एखादी कविता आपण पुस्तकात देत असू किंवा कुठलाही उदाहरण पकडा, कुठलेही कवी घ्या, एखाद्या कवीने लिहिलेली जर एखादी कविता आपण पुस्तकात देत असू किंवा शिकवत असू, तर तत्पूर्वी त्या कवीच्या जीवनामध्ये ती कविता त्या कवीनी ज्या प्रसंगावर आधारित केलेली असेल, तो प्रसंग जर पहिले आपण त्याच्या जीवनातला मांडला आणि त्या प्रसंगानंतर ह्या प्रसंगामध्ये ही कविता लिहिलेली दिसून येते, अशा पद्धतीने जर आपण भाषेतील वेगवेगळ्या भाषेतील गद्य आणि पद्य एकरूप करू शकलो, तर त्यामुळे विद्यार्थ्यांची समज अधिक खोल होण्यामध्ये निश्चितच मदत होईल. एखाद्या विशिष्ट उपविषयाच्या उपक्षेत्रामधल्या वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ती देण्याकरिता प्रत्येक अध्ययन निष्पत्तीसाठी वेगवेगळे अध्ययन अनुभव देण्याची गरज नाही. एकाच अध्ययन अनुभवातून वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्तींना आपण साध्य करू शकतो. मित्रांनो, आपण समवायाच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळत आहोत आणि या ठिकाणी भूगोल आणि इतिहास या दोघांचा समवाय करणारं एक उदाहरण दिलेलं आहे. आता हे जे प्रकार आहे हा मुख्य विषयांतर्गत क्षेत्र आहे. जसं एक मुख्य विषय सामाजिक शास्त्र शालेय शिक्षणामध्ये, या शालेय शिक्षणातील सामाजिक शास्त्र विषयाच्या अंतर्गत 2 उपविषय भूगोल आणि इतिहास, या दोघांना एकत्र होऊन समवाय कसा होऊ शकतो, तर गनिमी कावा पद्धतीने लढाई लढण्याची वैशिष्ट्ये शोधा. गनिमी कावा पद्धतीची लढाई याची माहिती कुठे आहे, इतिहासात आहे. मात्र गनिमी कावा पद्धतीची लढाई कुठे लढल्या जाते, त्याची काय वैशिष्ट्ये आहे, याची उत्तर कुठे आहे, प्राकृतिक रचनेमध्ये आहे, अर्थात भूगोलामध्ये. या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांचा समवाय होऊ शकतो. इथून पुढे आता आपण थेट पाठ्यपुस्तकांचा विचार करून शिक्षक म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारे शासकीय आदेशाच्या वाट न पाहता आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये समवाय कसा साधला जाऊ शकतो याची केवळ काही उदाहरणं पाहू. बघा, इयत्ता 7वीला इतिहासामध्ये 3रा धडा आहे धार्मिक समन्वय, आणि धार्मिक समन्वय या पाठामध्ये धर्मनिरपेक्षता ही संकल्पना दिलेली आहे. इयत्ता 7वीलाच नागरिकशास्त्राच्या धड्यामध्ये नागरिकशास्त्राच्या विषयामध्ये 2रा पाठ आहे संविधानाची उद्देशिका, आणि या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये सुद्धा धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना मांडलेली आहे. या 2 संकल्पनांना आम्ही एका वेळी सादर करू शकलो तर किती बरं होईल बरं. मित्रांनो,
नकाशा हे संवाद साधण्याचं एक खूप चांगलं माध्यम आहे. इतिहास असेल, भूगोल असेल किंवा या पद्धतीचे अन्य विषय असतील, या विषयांना आपण नकाशाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे संवादात्मक स्वरूपामध्ये सादर करू शकतो. अनेक विषय आपण नकाशाच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो. आता या सर्वांपर्यंत आतापर्यंत आपल्या शिक्षक म्हणून काम करत असताना आपण सर्वांनी या पद्धतीने निश्चितच काम केलेलं आहे. याच्या पलीकडचा विचार आज आपण या सत्रामध्ये प्रामुख्याने करत आहोत आणि तो आहे विषयातील क्षेत्रांच्या पलीकडचा समन्वय. म्हणजे काय, तर जसं इतिहास आहे, भूगोल आहे, मराठी आहे, गणित आहे, हे 4 विषय फार वेगवेगळे वाटतात. मात्र यांचा समन्वय शक्य आहे का? सहज शक्य आहे. एक उदाहरण बघूया. सह्याद्रीतल्या हिमालयाच्या उंचीचे व्यक्तिमत्व यशवंतराव चव्हाण हे हिमालयाच्या मदतीला धावले. सह्याद्री, हिमालय हा सगळा भूगोलाचा भाग आहे. यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या मदतीला धावले हा मराठी भाषिक अंगाने समजून घेण्याची बाब आहे. मात्र हिमालयाच्या मदतीला धावले याचा संदर्भ समजून घेण्यासाठी इतिहासात डोकावून पाहावं लागेल आणि हिमालयाची उंची, सह्याद्रीची उंची आणि व्यक्तिमत्वाची उंची कशी मोजली जाते हा गणित आणि गणिताच्या पलीकडचाच भाग आहे. मित्रांनो, या पद्धतीने अनेक विषयांचा जेव्हा आपण संवाद करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा विद्यार्थ्यांची समज खोल करण्यासाठी याचा उपयोग होतो. काल ज्याप्रमाणे माननीय प्रशांतजी गावंडे सरांनी विषय ठेवला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता, न घाबरून जाता आपण आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करत राहिलो पाहिजे. आय कॅन वर विश्वास राहिला पाहिजे. हे होण्यासाठी एक अपेक्षा शिक्षण व्यवस्थेकडून, आपल्याकडून, तुमच्या माझ्याकडून, सर्वसामान्य बालकांना, सर्वसामान्य बालकांच्या पालकांना आहे. पालक म्हणून माझ्या मुलाकडून आणि पालक म्हणून माझ्याकडून सुद्धा ही अपेक्षा आहे की माझ्या मुलाचं, माझ्या वर्गातल्या मुलांचं, माझ्या शेजारच्या पाजारच्या मुलांचं, ज्यांना मी माझा म्हणतो अशा सगळ्या बालकांची समज विकसित व्हावी. आणि समज विकसित होण्याचा कार्यक्रम, समज विकसित होण्याचा एक मार्ग हा समवाय आहे. ज्या इयत्तेला महाराष्ट्र देशा, कणखर देशा, राकट देशा ही कविता शिकवायची असेल, त्या इयत्तेला ही कविता शिकवत असताना प्रथम जर आपण भूगोल विषयामध्ये महाराष्ट्राची भौगोलिक रचना हा भाग शिकवला आणि मग महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेची वैशिष्ट्य शिकवली आणि त्यानंतर जर आपण मराठीतली महाराष्ट्र देशा, कणखर देशा ही कविता सादर केली तर कवितेचा भावार्थ अधिक समजेल. त्यासोबतच भूगोलातील संकल्पना अधिक चिरकाल टिकतील आणि पाठांतराची गरज कदाचित कमी पडेल. मित्रांनो, एक प्रत्यक्ष उदाहरण आपल्या पुढे ठेवतो. एकाच वर्गातल्या एकाच शाळा भेटीच्या वेळेस एक अनुभव घेतलेला आहे. तो अनुभव असा आहे, इयत्ता 6वीचा वर्ग होता. त्या 6वीच्या वर्गामध्ये भूगोल विषयातील पहिल्या पाठामधले असलेली कोनीय अंतर ही संकल्पना किती टक्के विद्यार्थ्यांना ज्ञात आहे किंवा समजलेली आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर 18% विद्यार्थ्यांना ही कोनीय अंतर ही भूगोलातली संकल्पना ज्ञात होती असं दिसून आलं. त्याच विद्यार्थ्यांना, वर्ग बदलला नाही, विद्यार्थी पण बदलले नाही, त्याच विद्यार्थ्यांना त्याच वर्गातील गणित विषयातली कोनमापन हा दुसरा पाठ आहे, कोन हा पाठ आहे, त्यातील कोनमापन ही संकल्पना किती विद्यार्थ्यांना ज्ञात आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच विद्यार्थ्यांपैकी 74% विद्यार्थ्यांना कोनमापन ही संकल्पना ज्ञात होती. भूगोलातली कोनीय अंतर आणि गणितातील कोनमापन ह्या दोन्ही संकल्पना अगदी नाण्याच्या 2 बाजू आहेत. असं असताना सुद्धा ही जी तफावत आहे विद्यार्थ्यांच्या समजेमध्ये दिसून येत असलेली, ही का दिसून आली असेल? ही का दिसून आली असेल याच्यावर अधिक चिंतन करण्याचा आत्ताच माझं प्रयोजन नाही. मात्र ही समज किमान 74% इकडे आणि किमान 74% तिकडे हे साध्य होण्याचा एक सोपा मार्ग हा होता की गणित विषयातील कोनमापन ही संकल्पना समजून सांगत असतानाच सोबतीलाच भूगोलातील कोनीय अंतर ही संकल्पना सांगितल्या गेली असती तर दोन्ही संकल्पना एक विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कमी ताण आला असता. 2 संकल्पना 2 वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायची गरज नाही, समजून घेण्याची गरज नाही, शिकवायला सोपं, समजायला सोपं, यापेक्षा अधिक काय हवं? मित्रांनो, आणखी एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतोय. इयत्ता 8वीला भूगोल विषयामध्ये 8वा धडा आहे प्रदूषण आणि यामध्ये इयत्ता 8वीलाच विज्ञान विषयामध्ये 8वा धडा आहे प्रदूषण.
भूगोल विषयात 8वा धडा आहे उद्योग आणि त्यामध्ये प्रदूषण नावाचा घटक आहे, उपघटक आहे. आणि विज्ञान विषयामध्ये प्रदूषण नावाचा स्वतंत्र पाठ आहे. भूगोलातला उद्योग या पाठातला प्रदूषण हा उपघटक आणि विज्ञानातलं प्रदूषण. आता भूगोलातलं प्रदूषण आणि विज्ञानातलं प्रदूषण, हे प्रदूषण म्हणून काही वेगवेगळं असत नाही, ते सारखं असतं. शिक्षक म्हणून मी इतकं जरी करू शकलो की जर मी एकटा वर्गात काम करत असेल तर 2 संकल्पना सोबत शिकवेल, 2 पाठांमध्ये 2 धड्यांमध्ये आले असेल तरी. आणि जर विज्ञान विषय वेगळा शिक्षक शिकवत असेल, भूगोल विषय वेगळा शिकवत असेल, तर आम्ही दोन्ही शिक्षक चर्चा करून आपल्यातल्या समान धागे असणारे, समान बाबी असणारे जे पाठ्यांश आहेत ते आधी कोणी मांडायचं किंवा दोघं मिळून मांडता येतील का, किंवा तुम्ही पहिले हे मांडा मग मला हे मांडणं सोपं जाईल, किंवा मी हे पहिले मांडतो म्हणजे तुमच्या या पाठ्यांशाला मदत होईल. या पद्धतीने आपण जर चर्चा करू शकलो, या पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे जर जाऊ शकलो तर विद्यार्थ्यांच्या समजेसह आपलीही समज अधिक सखोल व्हायला मदत होईल, हा विश्वास वाटतो. मित्रांनो, याचा एक प्रयत्न आंतरराष्ट्रीय शाळेचा अभ्यासक्रम तयार करत असताना दिसून आलेला होता समवायात्मक शिक्षणाबद्दल. आपल्या येथील मनीष दिघेकर सर माझे सहकारी मित्र आहेत, त्यांच्याकडून मी हे समजून घेतले होतं की आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये त्यांनी समवाय ही संकल्पना कशा पद्धतीने स्वीकारली. मी माझ्या पद्धतीने आपल्यापर्यंत आतापर्यंत समवायात्मक शिक्षण ही संकल्पना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, या ठिकाणी अधिक संदर्भासाठी म्हणून आपल्या पुढे एक उदाहरण ठेवतोय समवायात्मक शिक्षणाबद्दलचं, त्यामुळे अधिक थोडी मदत होऊ शकेल असं वाटतं. एक उदाहरण ठेवतोय सेवाग्रामचं. सेवाग्रामच्या आनंद निकेतन शाळेमध्ये एक दिवस संपूर्ण मला घालवण्याचा, आयुष्यातील इन्व्हेस्टमेंट तिथे करण्याचा, 1 दिवसाची इन्व्हेस्टमेंट करण्याचा संधी मिळाली होती. त्या ठिकाणी मी जो अनुभव घेतला तो अनुभव अशा पद्धतीने होता. 4था वर्ग होता. 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना घेऊन, 4था की 5वा वर्ग होता, त्या विद्यार्थ्यांना घेऊन सुरुवातीची प्रार्थना झाली. प्रार्थनेनंतर त्या शिक्षिकेने सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या बागेमध्ये नेलं आणि त्या बागेमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांचे रूम म्हणजे वर्गखोल्या आहेत, वर्गखोलीच्या जवळ किचन आहे, किचनच्या बॅक साईडला त्यांची स्वतःची मोठी शेती आहे. तिथे नेल्यानंतर तिथे वेगवेगळे अन्नधान्याचे झाडं, अन्नधान्याचे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एक पारसबाग या स्वरूपामध्ये लावलेले आहेत. काही कारल्याच्या वेली आहेत, काही शेंगांचे झाडं आहेत, काही शेंगांच्या वेली आहेत. या पद्धतीने वेगवेगळे तिथे लावलेले आहेत. त्या ठिकाणी ती शिक्षिका घेऊन गेली आणि शेंगा, या वेगवेगळ्या शेंगा तेव्हा त्या परिसरामध्ये त्या याच्यामध्ये लागलेल्या होत्या. वेगवेगळ्या शेंगा कोणकोणत्या आहेत, तुरीची शेंग आहे, वालाची शेंग आहे, आणखीन काय काय शेंगा आहे, त्या सगळ्या त्या परिसरामध्ये फिरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून त्याबद्दलचा अनुभव घेऊन विद्यार्थी वाटेल तेव्हा ती शेंग तोडायचे, ऐकता मॅडमचा ऐकता ती खाऊन पाहायचे. या पद्धतीने त्यांनी एकदम एन्जॉय करत त्या परिसरात असणाऱ्या वेगवेगळ्या शेंगा या मुद्द्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज कोळशाची भाजी करायची, हे विद्यार्थ्यांना विचारलं. विद्यार्थ्यांनी जी शेंग जास्त बहुमताने जी शेंगेला निवडलं ती शेंग आपल्याकडे असणाऱ्या रेशोप्रमाणे एका पोराला किती ग्रॅम भाजी बनवायची आहे, त्यासाठी किती ग्रॅम शेंगा तोडाव्या लागतील याचा रेशो काढला आणि त्या पद्धतीने आपल्या सर्वांसाठी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणामध्ये किती किलो वजनाच्या शेंगा तोडाव्या लागतील ह्याचं कॅल्क्युलेशन करायला लावलं. ते कॅल्क्युलेशन करल्यानंतर तिथे वजन काटा आणला. वजन काटा आणल्यानंतर शेंगा तोडून त्या वजन काट्यावर टाकणे आणि तंतोतंत सगळ्यांना आवश्यक असणाऱ्या वजना इतक्या शेंगा तोडायच्या. आणि ते तोडत असताना झाडाचं नुकसान होणार नाही, दुसऱ्या शेंगा तुटणार नाही याची काळजी घ्यायची, दुसऱ्या झाडांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची, याची शहानिशा ठेवून तेवढ्या शेंगा तोडल्या. त्या शेंगा तोडून किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गटाने त्या पुन्हा वाटून घेतल्या शेंगा, धुतल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या घरी ज्याप्रमाणे भाजी कापायला सुरी आहे, पावशी आहे, त्याच्या मदती तिथे एक पावशी नाही किंवा एक सुरी नाही, खूप साऱ्या सुऱ्या आहेत एका मोठ्या टोपल्यामध्ये. त्या विद्यार्थ्यांनी घेतल्या, शेंगा चिरल्या, व्यवस्थित चिरून झाल्यानंतर पावशी हे काम करत असताना कोणाला इजा होणार नाही याची काळजी स्वतः विद्यार्थी घेत होते, शिक्षिका पण घेत होत्या. आणि हे करत असताना त्याच किचनमध्ये तिथे चार्ट लावलेले आहेत की कोणत्या शेंगेतून कोणते प्रोटीन मिळतात, किती प्रमाणात मिळतात, या पद्धतीचे चार्ट लावलेले आहेत. त्याबद्दल चर्चा चालू होती.
ते झाल्यानंतर किचन त्या स्वयंपाकी बाईने तिथे जी स्वयंपाकी आहे तिने भाजी फोडणी दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी जेवण केलं. काही विद्यार्थ्यांनी वाढणी केली, सर्वांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर पूर्ण परिसर साफ केला. तोपर्यंत मधली सुट्टी झालेली होती. मधल्या सुट्टीनंतर एक 10 मिनिटं पोरं खेळले, कारण जेवणाचा वेळ त्यातून गेलेला होता. विद्यार्थी वर्गामध्ये बसले. वर्गामध्ये बसल्यानंतर सकाळपासून तर मधल्या सुट्टीपर्यंत काय काय घडलं त्या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा केली. विद्यार्थी अभिव्यक्त झाले. अभिव्यक्त झाल्यानंतर मॅडमने एक काम दिलं की तुम्ही आता आजच्या दिवसभराच्या घटनेवर कुठलं तरी चित्र काढा. काही विद्यार्थ्यांनी शेंगेचं चित्र काढलं, काहींनी सुरीचं काढलं, कोणी शेंगेचं झाडेचं काढलं, कोणी भाजीचं काढलं, कोणी पंक्तीचं काढलं. जे काही काढलं त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांनी चित्र काढले. आणि ते झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅडमनी आजच्या अनुभवाबद्दल आपण काय शिकलो हे घरून लिहून येण्याचं होमवर्क दिलं. आणि तोपर्यंत बऱ्यापैकी शाळा सुटायची वेळ व्हायला 1 तास बाकी होता. आणि त्या शाळेमध्ये शेवटची तासी काही सूतकतायची आहे, तर सगळे विद्यार्थी सूतकतेला गेले. या पद्धतीचा एक अध्ययन अनुभव दिला. आणि तो जिवंत अनुभव घेत असताना विद्यार्थी काय काय शिकत होते, तर आपल्या समजेच्या पलीकडचं शिकत होते. कदाचित मलाही तेवढं, म्हणजे मलाही अनेक वर्षांपर्यंत भेंडीची भाजी म्हटलं की अंगावर काटा उभा राहायचा. मात्र या पद्धतीचे अध्ययन अनुभव जर मी शाळांमधून घेऊ शकलो असतो, तर भेंडीच्या भाजीतूनही काय मिळतं हे माझ्या शरीराला कळलं असतं, हळूहळू माझ्या बुद्धीला पटलं असतं आणि माझी भेंडीची भाजी खाणं कदाचित आधी सुरू झालं असतं. आता खातोय कोणाच्या तरी धाकामुळे ते तुम्ही समजून घेऊ शकता. असो, विषयाकडे वापस येऊया. एक या पद्धतीचा एक अध्ययन अनुभव देत असताना जो 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 समवाय त्या शिक्षिकेने साधला. एक माझ्या आयुष्यातलं एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतो. हे यासाठी ठेवतोय कारण प्रामुख्याने मेळघाटातील शिक्षकांच्या जीवनाशी थोडंसं जवळ जाणार उदाहरण राहू शकतं. कारण मेळघाटामध्ये काम करत असताना 8.5 वर्ष नेहमीच मला वाटत राहिलं हे सगळं तत्वज्ञान एक खालच्या प्लेन मधल्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी असतं, आमच्यासाठी असं काही नसतं. तिथलंच उदाहरण ठेवतो. मेळघाटामध्ये साप आणि साप चावणे हा प्रकार घडतो. साप जरी देत असेल तरी मला एक मी प्रामुख्याने आणि गांभीर्याने सांगतो, सापाबद्दल कमालीची भीती आहे त्या क्षेत्रामध्ये. स्वाभाविक आहे, सगळीकडे दिसून येते. विषय मुद्दा एवढा आहे, माझ्या गावातल्या एका व्यक्तीला सकाळी सकाळी पहाटेच्या वेळेस तो झोपलेला असताना साप चावला. आता असं म्हणतात, ऍक्च्युअली तो जागा होता झोपलेला होता माहिती नाही, तो साप चावला असं म्हटलं. आणि स्वाभाविकपणे गावामध्ये त्या दिवशी शाळा सुरू होईपर्यंत तीच चर्चा होती, विद्यार्थ्यांमध्ये तीच चर्चा होती. विद्यार्थी शाळेमध्ये आले आणि स्वाभाविक त्या घटनेचा इम्पॅक्ट विद्यार्थ्यांच्या मनावर असतो. काही विद्यार्थी मित्रांनो अशी घटना घडल्यानंतर आवर्जून आपल्या भेटीसाठी आतुर असतात. आल्याबरोबर सर मॅडम आज की नाही असं झालं वगैरे वगैरे झालं, असे सगळं ते कथानक समजून सांगतात. मित्रांनो, काल परवाच जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले. ज्यांना प्राप्त झाले त्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करून पुढचा एक मुद्दा ठेवतोय. जर आपण आपल्या वर्गातल्या विद्यार्थी आपल्यापर्यंत त्यांच्या जीवनातल्या आनंदाचे, त्यांच्या जीवनातले दुःखाचे क्षण आतुरतेने आणि पूर्ण विश्वासाने आपल्यापर्यंत व्यक्त होत असतील, तर त्या दिवशी तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार मिळाला आहे असं समजून स्वतःची पाठ थोपटून घ्या. निश्चितपणे थोपटून घ्या स्वतःची पाठ सुद्धा. आयुष्यातला खूप मोठा गौरव आहे की विद्यार्थी तुम्हाला तुमचं मानत आहेत आणि तुम्हाला तुमचं मानून त्याच्या वैयक्तिक आयुष्यातला आनंद दुःख आपल्याशी शेअर करतो. आणि हेच आपल्या घरीही घडणं अपेक्षित आहे. माझ्या स्वतःच्या मुलाच्या आयुष्यातील, माझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यातील आनंदाचे आणि दुःखाचे क्षण जर ते माझ्यासोबत निर्भीडपणे न घाबरता पूर्ण विश्वासाने माझ्याशी संवाद साधू शकले, माझ्याशी बोलू शकले, तर कालचा जो विषय होता प्रशांतजी गावंडे सरांचा, विपरीत परिस्थितीतील संघर्ष, हा संघर्ष लढण्याची ताकद आम्ही या प्रसंगातून, या घटनातून जो संवाद साधला जातो त्यातून साध्य होत असते. मित्रांनो, गावामध्ये घटना घडली होती, साप चावलेला होता, विद्यार्थ्यांमध्ये तो एक विषय होता आणि विद्यार्थी आल्याबरोबर सर असं झालं तसं झालं, उत्सुकता होती, कॉम्पिटिशन होती, कोण जास्त बोलेल कोण पहिले बोलेल या पद्धतीने ते चर्चा करत होते. आणि त्यांनी ते सांगितल्यानंतर मला हे लक्षात आलं की आज आपल्याला कुठलं पुस्तक उघडण्याचा अर्थ नाही, तसंही मेळघाटात पुस्तक उघडण्याची शक्यता थोडी कमीच आहे. अत्यंत गंभीरतेने बोलतोय, मला माहिती आहे शिक्षणाधिकारी साहेब स्वतः ऑनलाईन ऐकत आहेत मात्र हे खरं आहे. मित्रांनो,
यावेळेस एक शिक्षक म्हणून मी कुठल्याही विषयाला हात न लावता विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांना जितकं बोलायचं तेवढं बोलू दिलं आणि त्यानंतर प्रश्न विचारणं सुरू केलं. कोणता साप होता, कशा रंगाचा होता, या पद्धतीने चर्चा, सापाचे प्रकार, विषारी साप, बिनविषारी साप, या पद्धतीची चर्चा. त्यानंतर सापाचं विष चढण्याला लागणारा वेळ, गावापासून PSC किती अंतरावर आहे, सरासरी वेळ लागणारा वेळ, इथून मग पेशंट किती वेळात पोहोचायला पाहिजे, त्यासाठी कोणतं साधन पाहिजे, अशा वेगवेगळ्या अँगलची चर्चा केली विद्यार्थ्यांसोबत, अनेक वेगवेगळ्या अँगलची चर्चा केली. आणि त्या माध्यमातून मला आता जेव्हा माझी ही समज आली समवयात्मक शिक्षणाची, आणि तेव्हा आता मी जेव्हा माझ्या इतिहासाकडे वळून पाहतो तेव्हा मला वाटतं की मी त्या घटनेतून त्यांना इतिहास, भूगोल, गणित, पर्यावरण शिक्षण, सापाबद्दलचं अलर्ट हे सगळं शिकू शकलो. विद्यार्थ्यांमध्ये सापाबद्दलचं उत्सुकता आणि त्याबद्दलचं अधिक ज्ञान मिळवण्याची इतकी उत्सुकता जागृत झाली होती की त्यांनी माझ्या ज्ञानाच्या पलीकडचे प्रश्न विचारण्यास सुरू केले. त्याची उत्तर मला पण माहिती नव्हते. मित्रांनो, मी पुन्हा एकदा शिक्षक म्हणून बोलतोय, जर आपल्या विद्यार्थी आपल्याला असे प्रश्न विचारू लागले, माझा मुलगा, माझी मुलगी, घरचे असो की वर्गातले असो, मला असे प्रश्न विचारू लागले की ज्यामुळे मला माझ्या ज्ञानाच्या मर्यादा कळतील, तेव्हा आपण शिक्षक म्हणून यशस्वी झालो. अपयशी नाही झालो, यशस्वी झालो की विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, माझ्या मुलाच्या माध्यमातून मला माझ्या ज्ञानाच्या मर्यादा कळल्या पाहिजे, मला इथे अधिक ज्ञान मिळवण्याची गरज आहे, कळलं पाहिजे. हे जाणीव आपल्याला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होणं हे शिक्षक म्हणून यश आहे, अपयश नाही, हे गांभीर्याने समजून घ्यावं. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या या उत्सुकतेला शांत करण्यासाठी, त्यांना अधिक माहिती देण्यासाठी मग माझा एक मित्र आहे जो अजूनही या क्षेत्रामध्ये काम करतोय, सावंत देशमुख, याला मी विनंती केली आणि तो अमरावतीवरून एका 4 व्हीलरमध्ये सापाची वेगवेगळे प्रकार आणि ते सगळे घेऊन ते आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला. जे हिंमत करणारे विद्यार्थी त्यांनी प्रत्यक्ष सापाला हात लावून पाहिला. या पद्धतीने अध्ययन अनुभव झाला. मित्रांनो, एका अनुभवातून बरंच काही शिकता येतं. मग त्यासाठी विषयांच्या भिंती सांभाळण्याची गरज नाही. अशा पद्धतीने जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांपुढे सादर होतो त्याला समवाय असं म्हणतात. आणि मला विश्वास आहे, मला पूर्ण खात्री आहे की जरी हा शब्द नवीन असला तरी हे सगळं तुम्ही ऐकत असताना, 560 जण सध्या ऑनलाईन आहेत, आपण सगळेजण ऐकत असताना आपल्या सगळ्यांना आपण सर्वजण हे प्रत्यक्ष वर्गात करतो, फक्त याला असा शब्द वापरतात हे माहित नसतं. मात्र आजच्या या सत्राचा हेतू काय, तर हे करत असताना अधिक डोळसपणे विशिष्ट विषयाच्या विशिष्ट अध्ययन निष्पत्तींना साध्य करत पोहोचावं, हा दृष्टिकोन शिक्षक म्हणून माझ्यामध्ये विकसित व्हावा, हाच मुळात आजच्या या विवेचनाचा हेतू आहे. पहिले 27 मिनिटं झालेली आहेत. 25 मिनिटं आपल्याला अपेक्षित होते. पहिल्या भागाला 2 मिनिटं थोडे जास्त झालेले. आपण पुढच्या भागामध्ये 2 मिनिटं कव्हर करू. मित्रांनो, आपण दुसऱ्या भागाकडे जातो आहोत. दुसरा भाग आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये अपेक्षित समवायात्मक शिक्षण. NEP 2020 कडे जाण्यापूर्वी आपण NEP 1986 रिवाइज इन 1992 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जे की 1992 ला पुनर्रचित केलं गेलं होतं, त्यातलं 8.7 मध्ये पहिल्यांदा समवायात्मक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला दिसून आला. माझ्या संदर्भ जितके शोधता आले त्यामध्ये, याशिवाय अन्य संदर्भ असण्याची शक्यता असणारच आहे, मात्र माझ्या मर्यादेपर्यंत अद्यापर्यंत आलेले नाही. 8.7 NEP 1986 मध्ये गणित हा विशिष्ट विषय असण्यासोबतच गणित अशा कोणत्याही विषयाचा सोबती मानला पाहिजे ज्यामध्ये विश्लेषण आणि तर्कशक्तीची गरज असते. गणिताला एक विषय तर मानाच, पण तो अन्य विषयांचा सोबती सुद्धा माना, अर्थात समवाय. आता आपण येऊया थेट विषयातील गाभा भागाकडे, ज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्यामध्ये समवाय कुठे कुठे आहे. तर मित्रांनो, चौथा उतारा प्रस्तावनेचा NEP 2020च्या प्रस्तावनेच्या चौथ्या उतार्यात म्हटलेला आहे. फक्त बोल्ड अंडरलाईन केलेलं वाक्य आपण वाचू 2 मिनिटं कव्हर करण्यासाठी, मात्र विषय व्यवस्थित पोहोचेल, चिंता नसावी. चौथा उतारा प्रस्तावनेचा म्हणतो, विविध विषयातील आंतरसंबंध पाहता यावा, या गोष्टीवर भर देणे गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या प्रस्तावनेमध्येच म्हणतोय वेगवेगळ्या विषयातला आंतरसंबंध शोधता आला पाहिजे. या पद्धतीने जेव्हा प्रस्तावनेमध्येच या मुद्द्याला छेडला गेला, याचा वरूनच आपल्याला एकंदर NEP या दिशेने जाताना दिसून येते. NEPची जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्यामधील तत्व क्रमांक 5 जे आहे ते असं म्हणतं, सर्व ज्ञानाच्या एकता आणि एकात्मतेसाठी विकसित करायचं आहे. आपल्याला सर्व ज्ञानाची एकता आणि एकात्मता प्रस्थापित करायची आहे, निर्माण करायची आहे, असं मार्गदर्शक तत्व NEPचं म्हणतंय. अर्थात काय, तर पुन्हा विषय तोच आला की आम्ही वेगवेगळ्या विषयांमधलं वेगवेगळ्या
वॉटर टँक कंपार्टमेंट हा जो शब्द सन्माननीय मोरे मॅम यांनी वापरला, अगदी परफेक्ट शब्द वापरला. जे वॉटर टँक कंपार्टमेंट आम्ही करून ठेवलेले आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन आम्ही ज्ञानाला समग्र स्वरूपामध्ये पाहू शकलो पाहिजे. वॉटर टँक कंपार्टमेंट किती जास्त झालेले आहेत याचा अत्यंत गांभीर्यपूर्वक बोलतोय. काही शाळांमध्ये भेट द्यायला गेल्यानंतर शिक्षकांमध्ये तो कोणता विषय शिकवतो याप्रमाणे त्याचा मान सन्मान सुद्धा समाजामध्ये ठरतो किंवा शाळेमध्ये ठरतो, अशीही अनेक उदाहरणं आपण पाहिलेले असतील, मी स्वतः पाहिलेले आहेत. मित्रांनो, विषयानुसार आमचा मान सन्मान ठरण्याच्या इतकं आम्ही विषयाला स्वतःशी बांधून आणि विषयाला बांधून ठेवलेलं आहे. जर ज्ञान हे असं नाही तर आम्ही या पद्धतीने का वागतो हे कळण्याचा मार्ग नाही. मित्रांनो, NEP शालेय शिक्षणाबद्दलचा पहिल्या पार्टमध्ये NEPच्या 3.1 मध्ये म्हटलेलं आहे की पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत, अगदी सुरुवातीपासून तर 12वी पर्यंत सर्व शालेय शिक्षणामध्ये सर्व विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणासह समवायात्मक गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच सर्वांगीण विकासाची संधी मिळावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर एकत्रित प्रयत्न करण्यात येतील अशी हमी NEPने दिलेली आहे की इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आम्ही होलिस्टिक अप्रोच घेऊन विद्यार्थ्यांपुढे जाऊ शकलो पाहिजे. प्राथमिक शिक्षणातील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र याचं विवेचन करणारं NEPतलं प्रकरण 4 आहे. प्रकरण 4 मध्ये शाळांमधलं शालेय शिक्षणातील अभ्यासक्रम कसा असावा आणि अध्यापनशास्त्र कसा असावं याचं सविस्तर विवेचन केलेलं आहे. याचं विवेचन करत असताना याच्या उपशीर्षकामध्येच दोन्ही शब्द आवर्जून वापरलेले दिसून येतात. चौथं इंग्रजी डॉक्युमेंट मधून घेतलेलं आहे. चौथं जे प्रकरण आहे करिक्युलम अँड पेडॉलॉजी इन स्कूल्स, हे टायटल आहे, शीर्षक आहे. उपशीर्षकामध्ये बघा काय म्हटलंय, लर्निंग शुड बी होलिस्टिक, इंटिग्रेटेड, एन्जॉयबल अँड एंगेजिंग. लर्निंग शिकण्याची प्रक्रिया ही होलिस्टिक असली पाहिजे, म्हणजे समवायात्मक किंवा समग्र असली पाहिजे, इंटिग्रेटेड एकात्म असली पाहिजे, एन्जॉयबल असली पाहिजे आणि एंगेजिंग असली पाहिजे, त्यामध्ये गुंतून राहता यावं. NEP 2020 आपल्या अभ्यासक्रमाबद्दलचा शिफारशी पुढे ठेवत असताना 4.2 मध्ये म्हणतं की विषयांमध्ये परस्पर संबंध शोधत शिक्षण होईल असा अभ्यासक्रम आमचा असला पाहिजे. 4.6 म्हणतं सर्व स्तरावर कला आणि क्रीडा एकात्मिक शिक्षण, कथाकथन आधारित अध्यापन पद्धती तसेच विविध विषयातील सहसंबंधांचा शोध याचा समावेश केला जावा. कुठे तर सर्व स्तरावर, म्हणजे शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांमध्ये आम्ही कला एकात्मिक शिक्षण, क्रीडा एकात्मिक शिक्षण आणि वेगवेगळ्या विषयातील सहसंबंधांचा शिक्षणाचा समावेश करू शकलो पाहिजे असं मांडलेलं आहे. मित्रांनो, NEP 2020 प्रामुख्याने कला एकात्मिक शिक्षण, आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन बद्दल बोलते. आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन ही संकल्पना NEPच्या माध्यमातून मांडत असताना याबद्दल जर आपल्यापैकी कोणाला अधिक जाणून घेण्याची इच्छा असल्यास आपल्याला एक संदर्भ सांगून ठेवतो. NCERTच्या वेबसाईटवर आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन टीचर्स हँडबुक, कला एकात्मिक शिक्षण शिक्षक हस्तपुस्तिका या नावाचं एक डॉक्युमेंट आहे. त्यामध्ये PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करता येतं, ज्यांना अधिक संदर्भासाठी अभ्यास करायचा त्यांच्यासाठी. त्यामध्ये कलाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचविता येतात याची खूप सगळे उदाहरणं दिलेली आहेत. जरूर ज्यांना पाहायचं आहे त्यांनी याचा अभ्यास करावा. NEP 2020 आपल्या 4.7 मध्ये म्हणतंय कला एकात्मीकरण, आर्ट इंटिग्रेशन हा एक आंतरविद्याशाखीय क्रॉस करिक्युलर शैक्षणिक दृष्टिकोन आहे, ज्यामध्ये विविध विषयातील संकल्पनांच्या शिकण्यासाठी कला आणि संस्कृतीच्या विविध पैलू आणि आविष्कार यांचा उपयोग केला जातो. मित्रांनो, आर्ट इंटिग्रेशन सोबतच NEP 2020 स्पोर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन अर्थात क्रीडा एकात्मिक शिक्षणाचा सुद्धा पुरस्कार करतं. आणि क्रीडा एकात्मिक शिक्षणामध्ये बोल्ड लाईन फक्त मी वाचतोय, क्रीडा एकात्मीकरण हा आणखी एक आंतरविद्याशाखीय क्रॉस करिक्युलर शैक्षणिक दृष्टिकोन आहे. क्रीडा एकात्मिक अध्ययन वर्गातील आंतरक्रियांमध्ये सुरू केले जाईल. शिक्षणामध्ये क्रीडा एकात्मीकरणाची आवश्यकता अगोदरच जाणली गेली, कारण यामुळे मुलांचे सर्वांगीण विकास होतो. मित्रांनो, आमच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर आता खेळाची तासिका आहे.
म्हणजे आता अभ्यासाशी संबंध नाहीच, फक्त खेळाशी संबंध आहे. आणि जेव्हा अभ्यास करत आहोत तेव्हा आमचा खेळाशी संबंध नाही, खेळताना अभ्यासाशी संबंध नाही. या पद्धतीने दोन स्वतंत्र कंपार्टमेंट दिसून येतात. असं असण्याची गरज नाही असं एनईपी म्हणतंय. या मुद्द्याला समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण ठेवतो. प्रामुख्याने अनेक विद्यार्थ्यांना ग्रामीण शहरी क्षेत्रामध्ये क्रिकेट हा खेळ आवडतो. क्रिकेट खेळाचा पुरस्कार करण्याचा माझा हेतू नाही, मात्र बऱ्यापैकी हा दिसून येतो. शाळेमध्ये पण अनेकदा शाळा भेटी करताना किंवा मी स्वतः शिक्षक असताना विद्यार्थी खेळ फावल्या वेळामध्ये क्रिकेट खेळायचे असं दिसून येतं. क्रिकेट याच्या माध्यमातून गणित किती चांगल्या प्रकारे शिकवता येईल. रन, टोटल, ॲव्हरेज काढा, पर ओव्हर काढा, अपेक्षित स्कोर किती राहील, ह्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करत करत जर क्रिकेट खेळता आलं तर खेळण्यासोबत, आता तुम्ही म्हणाले शक्य आहे काय, तर शक्य. आपल्या तुमच्या माझ्या दृष्टीमध्ये जर आपण हे ठरवलं तर शिक्षक म्हणून आपण आपल्या वर्गामध्ये निश्चित हा बदल करू शकतो. आणि खेळाच्या माध्यमातून जर आपण क्रिकेटच्या माध्यमातून जर गणित हे जर उदाहरण पाहिलं किंवा वेगळं कुठले उदाहरण घ्या, तर या माध्यमातून जर विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान यासारखे विषय शिकवू शकलो तर अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना हे विषय आवडत नाही त्यांनाही ते आवडायला लागतील. विषय आवडत नाही त्यांनाही आवडायला लागतील हे म्हणत असताना एक उदाहरण मी थोड्या आपल्या पुढे ठेवतोय. सध्या आपल्या पुढे जी पीपीटी आलेली आहे त्या पीपीटी बद्दल बोलूया. एनईपी 2020 केवळ आणि केवळ प्राथमिक शिक्षणामध्येच एकात्मीकरणाचा विचार करत नाही तर उच्च शिक्षणामध्ये सुद्धा एकात्मीकरणाचा विचार केलेला दिसून येतो. मित्रांनो, उच्च शिक्षणामध्ये सुद्धा एकात्मीकरणाबद्दल बोलत असताना आपल्या 11व्या प्रकरणामध्ये टुवर्ड्स अ मोर होलिस्टिक अँड मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन याबद्दल मांडलेलं आहे. यामध्ये एनईपी 2020 मध्ये 11.1 या मुद्द्यामध्ये तक्षशिला आणि नालंदा सारख्या विद्यापीठांचा दाखला देऊन म्हटलेला आहे की प्राचीन भारताच्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये जर पाहिलं तर शिक्षण हे विषयांच्या भिंतींच्या ताठर विभागानुसार विभागलेलं दिसून येत नव्हतं, तर ते समवायात्मक पद्धतीने होतं असं एनईपी म्हणत आहे. 11.2 मध्ये म्हटलेलं आहे की या दृष्टिकोनातून अधिक संशोधन कार्य हाती घेण्याची गरज आहे. संशोधन कार्याचा विषय निघाला म्हणून मी आपल्या पुढे 1 मिनिट बोलतोय. समवायात्मक शिक्षणाच्या संदर्भाने अधिक संशोधन आधुनिक काळामध्ये करल्या जाण्याची निश्चितच गरज आहे. मी स्वतः याच दृष्टिकोनातून संशोधन कार्य हाती घेतलेलं आहे. तुमच्यासारखे अनेक माझे मित्र आहेत जे माझ्यासोबत या संशोधन कार्याला मदत करायला तयार आहेत. ते माझ्याशी या अनुषंगाने जुळलेले आहेत. या अनुषंगाने संशोधन कार्य अमरावती जिल्ह्यामध्ये आपण लवकरच सुरू करत आहोत. या समवायात्मकतेच्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून काही संशोधन कार्य करण्याची आपल्यापैकी अन्य कोणाची इच्छा असल्यास जरूर करावं, त्याची गरज आहे आणि ती एनईपीत मांडलेली आहे. विषयांतर न करता बोलतोय, ती एनईपीत मांडलेली आहे. आणि त्यामुळे जर अमरावती जिल्ह्यातील कोणासही या दृष्टिकोनातून संशोधन कार्य करायची इच्छा असेल किंवा आपल्या परिचित कोणाला इच्छा असेल तर त्याला यथासंभव सर्व मदत करण्याचा मी प्रयत्न करेन, किंबहुना करेन. आणि आपल्याला जर मी माझ्या माध्यमातून जे संशोधन कार्य करणे नियोजित आहे त्याच्याशी जर जोडायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण माझ्याशी व्यक्तिशः संपर्क साधा. आपण समवायात्मक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एक संशोधन कार्य पूर्ण करू आणि त्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेसाठी काळाच्या गरजेनुसार काय बदल अपेक्षित आहेत त्याचा एक प्रॅक्टिकल वे काय असू शकतो या अनुषंगाने आपण पोहोचू शकतो. मित्रांनो, एनईपी 2020च्या 11.3 मध्ये समवायात्मक आणि विद्याशाखीय शिक्षणाचा उद्देश सांगताना म्हटलेला आहे मनुष्याचा. आता हा 11.3 जो आहे ना, हा कालच्या विषयाशी जुळणार आहे. AQशी मनुष्याचा बौद्धिक, सौंदर्यदृष्टी विषयक, सामाजिक, शारीरिक, भावनिक आणि नैतिक या सर्व क्षमतांचा एकात्मिक विकास करणे हा समवायात्मक आणि बहुविद्याशाखीय शिक्षणाचा उद्देश आहे. मित्रांनो, या पद्धतीने 11.4 मध्ये पुढे म्हटलेलं आहे समवायात्मक अर्थात समग्र आणि बहुविद्याशाखीय शिक्षणाची आज 21व्या शतकात खरंच गरज आहे असं एनईपी मांडतं. या पद्धतीने आपण एनईपीच्या संदर्भाने जेव्हा विचार करतो आहोत तेव्हा समवायात्मकतेकरिता वापरल्या गेलेले काही शब्द आहेत. त्या शब्दांमध्ये ज्याप्रमाणे मगाशी मानकर सरांनी उल्लेख केला तो तर होलिस्टिक हा शब्द
आपल्याला NEP 2020च्या इंग्रजी डॉक्युमेंटमध्ये 41 टाइम्स आलेला दिसतो. इंटिग्रेटेड हा शब्द 37 वेळा दिसतो आणि को करिक्युलर हा शब्द 1 वेळा आलेला दिसतो. एकंदर संपूर्ण NEP हा आपल्याला कुठल्या दृष्टिकोन काय दृष्टी देतोय, शिक्षक म्हणून मला कुठले काय विजन देत आहेत, तर त्याच्यामध्ये असं दिसून येतंय की शिक्षण व्यवस्थेमध्ये जी ताठरता आलेली आहे ती ताठरता मोकळी करणे आणि लवचिकतेचा स्वीकार करणे ही दृष्टी आहे. मग ही दृष्टी स्वीकारत असताना NEPनी कुठे कुठे ताठरता कमी केली आणि लवचिकतेचा स्वीकार केला, तर पूर्व प्राथमिक शिक्षण ते उच्च माध्यमिक शिक्षण याच्यामध्ये जो ताठरता आलेली होती स्तरनिहाय ती सैल करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. बहुविद्याशाखीय दृष्टिकोन स्वीकारलेला दिसून येतो. कला शाखेचे विद्यार्थी सायन्सकडे डोकून पाहायचं नाही, म्हणजे कला शाखेच्या पोरांनी सायन्सच्या वर्गात वाकूनही पाहायचं नाही, बसून दूरच राहिलं, किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी इतर शाखेत पाहायचं नाही, विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी कला विषयाशी काही संबंध ठेवायचा नाही. या पद्धतीने आम्ही जे वॉटर टँक कंपार्टमेंट केले होते ते दूर करण्याची चर्चा करतो. ज्ञानाचं एकात्मीकरण करण्याचं आणि ज्ञान आणि जीवनाची एकात्मता साध्य करण्याचं च्याबद्दलची चर्चा NEP 2020 मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, या पद्धतीने या देशामध्ये केवळ 1-2 शाळा नाही तर अनेक शाळांमध्ये प्रयत्न पूर्वापार चालत आलेले आहेत. या शाळांचं एक संमेलन नोव्हेंबर 2012 मध्ये राष्ट्रीय पातळीवर झालं होतं. मात्र फार मोजक्या शाळा आहेत, म्हणजे 35 जी आपल्या देशामध्ये असणाऱ्या एकूण राज्यांच्या संख्येपेक्षा कमी संख्येने शाळा त्या संमेलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. इतक्या कमी प्रमाणामध्ये अद्यापपर्यंत त्याबद्दल चर्चा होताना दिसून येते. एक उदाहरण, आपल्या अमरावती शहरामध्ये एक शाश्वत नावाची एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये एक कृती विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. शाश्वत शाळेचा उल्लेख केला म्हणून सांगतोय. यानंतर जे होणारं सत्र आहे ते त्या शाळेचे संचालक स्वतः घेणार आहेत. खूप चांगला विषय त्यांनी निवडलेला आहे. जरूर आपण त्याचा लाभ घ्यावा. मित्रांनो, त्या ठिकाणी एक प्रयोग असा केला गेला की एक सायकल पूर्णतः त्या सायकलचे सगळे पार्ट विद्यार्थ्यांना मोकळे करायला लावले. मोकळे केलेले पार्ट सगळे एकत्र केले, एका बॉक्समध्ये भरून ठेवले आणि त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ती सायकल जोडायला लावली. या पद्धतीचे जेव्हा अनुभव विद्यार्थी घेतात तेव्हा फिजिक्स, रूल ऑफ मोशन याच्यासह गणित आणि अनेक शब्द ज्याचा तुमचा माझा संबंध खूप मोठ्या उच्च शिक्षणात येणं अपेक्षित आहे, त्या सर्व संकल्पना फार लवकर आणि सहजरित्या आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात हे अनुभवातून दिसून येतात. विद्यार्थ्यांसाठी संवाद साधणं ही खूप कठीण गोष्ट आहे का? तर अजिबात कठीण गोष्ट नाही. आपण विद्यार्थ्यांसोबत जेव्हा सहज गप्पा मारतो ना, सहज चर्चा करतो, स्वाभाविकपणे म्हणजे आपलं आणि विद्यार्थ्यांचं ट्युनिंग जुळून राहावं म्हणून का होईना, पण एक कुठलाही विद्यार्थीप्रिय शिक्षक विद्यार्थ्यांसोबत जेव्हा गप्पा मारत बसलेला असतो, त्याच्या गप्पांच्या माध्यमातून सुद्धा अनेक विषय विद्यार्थ्यांना समजत असतात. आपण विद्यार्थ्यांसोबत मारलेल्या सहज गप्पा ह्या सुद्धा संवादाचं एक उत्तम माध्यम आहे. आणखी एक माध्यम आपल्या पुढे ठेवतो. मित्रांनो, एखादं पुस्तक द्या, एखादी कथा द्या, एखादं वाचनासाठी द्या, वाचन करून घ्या आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या आयामांबद्दल चर्चा करत असतो आपण. हे सुद्धा संवादाचं एक चांगलं उदाहरण आहे. चिखलदऱ्यातून आल्यानंतर चांदुर्ली तालुक्यामध्ये काम करत असताना माझ्या वर्गामध्ये कुणाल नावाचा एक विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थी रेग्युलर शाळेत यायचा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण त्याला वाचायचा जाम कंटाळा. मराठी तर अजिबात पाहत नव्हता, अजिबात वाचत नव्हता की वाचता येत नव्हतं हे कळायला मार्ग नाही अशा पद्धतीने. मात्र ते नव्हता करत. मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचं मी निरीक्षण केलं असता मला असं लक्षात आलं की तो विद्यार्थी बराच वेळ नकाशाचं, वर्गामध्ये एक राज्याचा नकाशा लावलेला होता, एक देशाचा नकाशा होता आणि एक जगाचा नकाशा होता. 3 नकाशे होते 3 भिंतींवर. 4थ्या भिंतीवर मी होतो. तर तो विद्यार्थी बरेचदा पाहायचो तर ते नकाशाकडे पाहत उभा राहायचा, एखाद्या शहरावरून बोट ठेवायचा, कधी नदीच्या प्रवाहाने खाली यायचा, कधी रस्त्याच्या मार्गाने वरती फिरायचा, या पद्धतीने करायचा. अशा पद्धतीने तो बरेचदा वेळ घालवायचा किंवा असं बरेचदा करायचा. हे पाहत असताना माझ्या सहज एकदा लक्षात आलं, मी म्हटलं याचाच काहीतरी करायला पाहिजे. त्या नकाशाचं एक तर नकाशा काढायला लागते वर्गातला, नाही तर म्हटलं या पोराचं काहीतरी करायला लागते. काय करायचं?
मग एकदा तो वर्गात कमी विद्यार्थी असताना तो जेव्हा नकाशावर बोट ठेवून काहीतरी करत होता तेव्हा मी त्याच्याजवळ गेलो, तेव्हा तो भारताचा नकाशा घेऊन उभा होता, नकाशाजवळ उभा होता आणि त्याचं बोट लखनौ या गावात शहराजवळ होतं. मी म्हटलं, अरे तुझं बोट कुठे वाचून माहिती आहे का तुला हे शहर कोणचं आहे? म्हणे नाही सर. मी म्हटलं बेटा हे लखनौ आहे. अच्छा हे लखनौ आहे का? मी म्हटलं हो. म्हटलं तुला कुठे जायचं आहे? ते काही बोललं नाही, काहीच बोलला नाही तो. सर तो पाहायला लागला तोंडाकडे. म्हटलं दिल्लीला जाता काय? हो सर म्हणजे दिल्लीला जातो. दिल्ली तो ऐकून होता, लखनौ बद्दल कधी ऐकलेलं नसेल, माहिती नसेल, त्यामुळे त्याला लखनौ बद्दल काही आत्मीयता वाटायचं कारण नव्हतं. दिल्ली शब्द ऐकल्यावर हो सर म्हणे दिल्ली जातो म्हणे. म्हटलं ठीक आहे, एक काम कर, लखनौ वरून असा असा या रस्त्यावर वर जा. म्हटलं दिल्ली येते. हे म्हटलं इथं दिल्ली आहे. त्याला तो दिल्लीपर्यंत पोहोचला. म्हटलं बाई दिल्ली लिहिलेलं आहे, इथे दिल्ली लिहिलेलं आहे, इथं लखनौ लिहिलेलं आहे. जमलं. त्या दिवशी तेवढंच एक काम केलं. दुसऱ्या दिवशी तो आल्यानंतर त्या पोराला कुणालला म्हटलं, का रे कुणाल याच्यात दिल्ली कुठे दाखव बरं. ते गेलं आणि त्यांना दणकन दिल्ली दाखवला. काही क्षणाचा विलंब नाही लावला. माझ्या लक्षात आलं. म्हटलं दिल्ली लक्षात ठेवणं फार सोपं आहे, कारण राष्ट्रीय राजधानी वेगळ्या प्रकारे चिन्हित केलेली असते. मी म्हटलं आता एक काम कर, लखनौ दाखव. म्हटलं आता आपली शिक्षक म्हणून माझी परीक्षा आता. म्हटलं आता लखनौ कुठे दाखव. त्या पोराने लखनौ ही तिथून खाली आला, पण बरोबर लखनौला येऊन थांबला. म्हणे सर इथं लखनौ लिहिलं आहे. म्हटलं लखनौ वाचायला कठीण शब्द आहे, या पठ्ठ्याचंही लक्षात राहिलं. त्या माध्यमातून आग्रा. मग त्याला फक्त मी एवढं विचारायला गेलो, तुला कोणची शहरं माहिती आहे? म्हणजे मुंबई माहिती आहे, पुणे माहिती आहे. मग पुण्यावरून मुंबईला जा, मुंबईवरून नागपूरला ये, नागपूरवरून अमरावतीला ये, अमरावतीवरून इथं बघू. आता देशाच्या नकाशात अमरावती नव्हतं, पण याच्या जवळपास अमरावती आहे. त्यात तो जो नकाशा होता तिथं नागपूर नंतर डायरेक्ट अकोला लिहिलेलं होतं, अमरावती लिहिलेलं नव्हतं. पण म्हटलं इकडे मुखर्डी आपलं गाव असून सोनोरा असन वगैरे वगैरे. काही दिवसांमध्ये त्या पोराच्या भारताच्या नकाशातले अनेक गावं माहिती झाले, तो वाचायला लागला. मी बाकी पोरांना पण त्या कामी भिडवलं वर्गातले. म्हटलं त्याला थोडीशी मदत करत जाते, सांगायचं हे गाव इथं आहे, या गावाला जाऊन दाखव वगैरे वगैरे. ते पोरं करायचे आणि सांगायचे सर असं असं झालं. त्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये मित्रांनो एका ट्रेनिंगसाठी बाहेर होतो 4-5 दिवस. पुण्यावरून आलो ट्रेनिंग घेऊन. तिथून आल्यानंतर हे पोरगाव वाट पाहून राहिलो होतो. म्हटलं का रे काय म्हणते, काय दिल्ली नाही सर म्हणे, तुम्ही महाराष्ट्रातले नकाशातले गाव दाखवतो म्हणे. या म्हणे मी तुम्हाला. त्यानं महाराष्ट्राच्या नकाशातले किमान 5-6 गावाचे नाव वाचले आणि वाचून दाखवले. मित्रांनो सांगण्याचा मुद्दा काय आहे की त्याला मी मराठी म्हणून जर शिकवत बसलो असतो तर कदाचित माझं डोकं फुटलं असतं, नाही तर त्याचं डोकं फुटलं असतं, पण ते वाचणं शिकला नसता. असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जेव्हा मी त्याचा हे लक्षात आलं एक शिक्षक म्हणून की त्याला नकाशामध्ये रस आहे आणि मग नकाशाच्या माध्यमातून वाचनाकडे घेऊन गेलो, तर काही दिवसांमध्ये त्याचं वाचन सुरू झालं, निदान सुरू झालं. मी अजिबात खोटा दावा करणार नाही की तो अस्खलित वाचायला लागला आणि जोडाक्षर वाचायला लागला वगैरे, असं काही घडलं नाही. अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो. पण मात्र वाचनाची सुरुवात झाली होती. मित्रांनो या पद्धतीने संवाद हा आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या माध्यमातून आपण साधतच असतो. मात्र ही काळाची गरज म्हणून समजून घेऊया. ही काळाची गरज का बरं आहे याच्यासाठी एक स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन टाइम मॅनेज केला आहे मी माझे 2 मिनिटं आणि परफेक्ट टाइमवर. आता आपण तिसऱ्या भागाला सुरुवात केलेली आहे, काळाची गरज. मित्रांनो हे जे आकडे आहेत हे अमरावती जिल्ह्यातल्या शाळांचे आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे 1767 शाळा आहेत. त्याच्यामध्ये 1 शिक्षकी शाळा किती आहेत, 2 शिक्षकी शाळा किती आहेत, 3 शिक्षकी शाळा किती आहेत, या पद्धतीने 4 शिक्षकी शाळांपर्यंतची जर टोटल केली तर 70.68% इतक्या शाळा ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये अशा आहेत ज्या शाळांमध्ये पिरियड सिस्टीम होत नाही. का बरं होत नाही? कारण 4 वर्ग आहेत किमान आणि 4 शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी पिरियड सिस्टीम असण्याची शक्यता फार कमी आहे. 1 शिक्षकी शाळा असेल किंवा 2 शिक्षक, इथे पिरियड सिस्टीम असण्याची शक्यता दुरापास्त नाही, कुठे दूरपर्यंत नाही. मग अशा ठिकाणी पिरियड सिस्टीम अस्तित्वात नाही. पिरियड सिस्टीम अस्तित्वात नसताना सुद्धा वर्गावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केलेलं वेळापत्रक जे की शासनाकडून येतं ते आपण भिंतीवर लावतो. मी पण लावत होतो. ते आपण भिंतीवर लावतो आणि ते भिंतीपुरतं मर्यादित असतं का याचे उत्तर आपण पुढे पाहूया. मित्रांनो आपण शाळेमध्ये किती विषय शिकवता याचा एक रॅन्डम सर्वे तुमच्या माध्यमातून केला आणि तेव्हा तुमच्यापैकी 754 शिक्षकांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं. तेव्हा सर्व विषय शिकवणारे 754 शिक्षक होते. या 754 शिक्षकांसाठी पुढचा प्रश्न होता की आपण शालेय वेळापत्रकाप्रमाणे अगदी काटेकोरपणे तासिका घेऊ शकतात का? असं किती जणांना शक्य होते?
तर 759 जणांनी दिलेल्या प्रतिसादापैकी 23.3% मंडळी म्हणतात की आम्हाला हे शक्य होते, उर्वरित जण म्हणतात की शक्य होत नाही किंवा अंशतः शक्य होते. मित्रांनो, हे झालं एका वर्गात गेल्यानंतर पूर्ण वेळ जो शिक्षक थांबतो त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी पिरियड सिस्टीम आहे त्या ठिकाणचा अनुभव काय आहे, जे माझे बंधू भगिनी मला ऐकत असतील त्यांनी, आणि जे पिरियड सिस्टीम मध्ये काम करत असतील त्यांनी आपल्या पिरियडचे शेवटचे 5 ते 10 मिनिटं आठवा. एखादी सुटणारी ट्रेन पकडण्याची घाई, असा ते शेवटचे 5 ते 10 मिनिटं असतात. काय असतं या 5 ते 10 मिनिटांमध्ये, आज इतका पोर्शन करायचा हे पहिलेच ठरून आलेलो असतो आपण, आणि तेवढा पोर्शन करण्यासाठी शेवटचे 5 मिनिटाची धावपळ आपली सुरू असते. आणि ती धावपळ, कधीही सुटणारी ट्रेन पकडणे हा आयुष्यातला आनंददायक अनुभव असू शकत नाही. आनंददायक अनुभव काय असेल, ट्रेनमध्ये तुम्ही रिलॅक्स बसले आहात, बाहेरची निसर्ग सौंदर्य पाहतात, गाडी उभी आहे तर उभी आहे याचा आनंद घेतात. जे आहे ते स्थिरता हा आनंदाचा पहिला आवश्यक गुण आहे. मानसिक स्थिरता हा आवश्यक गुण आहे. आपण आणि विद्यार्थी आपल्या पिरियड संपण्याच्या धावपळीमध्ये जेव्हा विषय पूर्ण करत असतो तेव्हा शिक्षणाचा आनंद आणि शिक्षण या दोघांचा तीळ मात्र संबंध राहत नाही. हे मी विश्वासाने आणि अनुभवातून आणि निरीक्षणातून सांगतो. मित्रांनो, हा आनंद जर वापस आणायचा असेल ना तर हा समवाय चांगला उपाय असू शकतो. मी फक्त प्रस्ताव ठेवतोय, तुम्ही बघा काय करता येईल ते. मित्रांनो, प्राथमिक शिक्षणाची विषयरहित रचना स्वीकारून आपण समन्वयात्मक पद्धतीने विषय मांडू शकू का असं विचारलं तेव्हा केवळ 4.7% शिक्षकांनी नकार दिला. लक्षात घ्या, ह्यापैकी कोणालाही मी तुमच्यासारखं आतापर्यंत ज्या पद्धतीने सांगितलं की समवाय काय आहे, त्याचे काय फायदे आहेत वगैरे काही सांगितलं नाही. फक्त विचारलं, रॅन्डमली विचारलं, तेव्हा फक्त 4.7% शिक्षक नकार देत आहेत. म्हणजे याचा हा डेटा काय दाखवतो की समवायाबद्दल शिक्षकांमध्ये स्वीकार्यता असू शकते. समवायाची गरज का आहे? कारण ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. रोज नवीन ज्ञान जगाच्या क्षितिजावर उगवण्यासाठी आतुर आहे, आणि हे आतुर असलेलं ज्ञान जेव्हा उगवते त्यानंतर पालक म्हणून आपल्याला, शिक्षक म्हणून आपल्याला आणि शिक्षण तज्ञ म्हणून अभ्यासक्रम रचना करणाऱ्यांना ते ज्ञान अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याची घाई असते किंबहुना आवश्यकता असते. आणि यामुळे काय होतं तर यामुळे हे घडतं की विषयांची संख्या वाढत जाते. ज्याप्रमाणे ज्ञान वाढत जातंय त्या पद्धतीने विषयांची संख्या वाढत गेलेली दिसून येते. 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि 1968 साली महाराष्ट्राचा पहिला सार्वत्रिक अभ्यासक्रम तयार झाला. आणि या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 1ली ते 4थीला 5 विषय होते. त्यानंतर गापा घटक आधारित अभ्यासक्रम असेल, क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम असेल, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पर्यावरण शिक्षण, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पर्यावरण शिक्षण सुरू झालं असेल, किंवा राज्याच्या धोरणाप्रमाणे इंग्रजीचा स्वीकार केला असेल, किंवा मूल्य शिक्षणाचा स्वीकार असेल. या पद्धतीने आम्ही जेव्हा 2009ला अमराठी शाळांमध्ये सक्तीने मराठी सुरू केलेले निर्णय असतील, हे सर्व आवश्यक निर्णय आहेत. चुकीचे म्हणून यांच्याकडे मी अजिबात पाहत नाही. सगळी काळाची गरज म्हणून घेतलेले निर्णय आहेत. पण यांचा परिणाम काय झाला तर 2012चा जो अभ्यासक्रम आता आम्ही शाळेमध्ये राबवतो त्यामध्ये आपल्याला 3 पद्धतीचे विषय आहेत. एक आहेत मुख्य विषय म्हणजे भाषा, गणित, इंग्रजी वगैरे. दुसरे आहेत उपविषय, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण वगैरे वगैरे. आणि काही आहेत समाविष्ट शिक्षण विषय म्हणजे पर्यावरण शिक्षण, मूल्य शिक्षण या पद्धतीने, जीवन कौशल्यांचं शिक्षण या पद्धतीने. तर 5व्या वर्गाला असा सगळे विषय जर एकत्रित केले तर आम्ही 15 विषय शिकवत आहोत. 5 वरून सुरू झालो 1968ला, आणि 2012चा अभ्यासक्रम जो की अद्यापपर्यंत सुरू आहे. म्हणून जर एखादा अभ्यासक्रम मदत आला असता तर कदाचित ही संख्या आणखी वाढली असती आणि लवकरच येईल. त्यामध्ये काय होईल मला माहिती नाही. 15 विषयापर्यंत आम्ही गेलो, 5 वरून 15. मित्रांनो, ज्ञानाचा विस्फोट असाच वाढत गेला तर आमची किती विषयांची संख्या वाढवणार आहोत याची मर्यादा आहे ना. आणि विषय वाढले याचा परिणाम काय होतो तर थेट परिणाम दप्तराच्या ओझ्यावर होतो. दप्तराच्या ओझ्याबद्दल या देशामध्ये खूप गांभीर्याने चर्चा मागील 1993 पासून केलेली दिसून येते. 1993ला प्रोफेसर यशपाल यांनी दप्तराचे ओझ बद्दल एक अहवाल प्रकाशित केला. NCF 2005 पूर्णतः दप्तराच्या ओझ्याच्या अवतीभोवती चर्चा करताना दिसून येते. SCF 2010 पूर्णतः दप्तराच्या ओझ्याभोवती फिरताना चर्चा करताना दिसून येतो.
मित्रांनो, मी अत्यंत गांभीर्याने बोलतो आहे, गांभीर्याने सांगतो आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. दप्तराचं ओझं केवळ भौतिक नाही, दप्तराचं ओझं अभौतिक पण आहे. दप्तराचं ओझं केवळ पुस्तकांच्या संख्येच्या आणि पुस्तकांच्या वजना इतकं नाही. दप्तराचं ओझं हे विषयांच्या आणि विषयाच्या अंतर्गत असणाऱ्या संकल्पनांच्या ओझ्यापर्यंत आहे. मित्रांनो, हे ओझं जर कमी करायचा काही मार्ग, जवळचा मार्ग, जो की सहज सर्वांना आत्मसात करता येईल असा कोणता मार्ग असेल तर तो समन्वयात्मक शिक्षण असू शकतो असा माझा प्रस्ताव आहे. आणि मी म्हणतो म्हणून नाही तर NEP 2020 हे मांडत आहे. मित्रांनो, दप्तराचं ओझं हे ज्या पद्धतीने आता यावर्षी सुद्धा म्हणजे दप्तराच्या ओझ्याची चर्चा 1993 पासून राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर केलेली दिसून येते आणि नुकतंच 2020च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये स्कूल बॅग पॉलिसी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्कूल बॅग पॉलिसी आणावी लागली. दप्तराचे ओझं किती गंभीर स्वरूपात धारण होत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला शासन निर्णय महाराष्ट्रात तर अनेक आहेत. स्कूल बॅग पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली. आता त्या तुम्हाला जर स्कूल बॅग पॉलिसी बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर जरूर सर्च करा, PDF स्वरूपामध्ये आपल्याला ती पाहायला मिळेल. या पद्धतीने दप्तराच्या ओझ्याच्या चर्चा करत असताना मी तुमच्या पुढे पुढचा विषय ठेवतो आहे, विषयांची भीती. मित्रांनो, मी जेव्हा स्वतः विद्यार्थी होतो त्यावेळेस मला गणिताची खूप भीती वाटायची. का वाटायची याची कारण मीमांसा करणे हे आताचा माझा या व्याख्यानाचा विषय नाही, मात्र वाटायची हे मात्र मी जाहीर कबूल करतो. याचा परिणाम काय व्हायचा, मला वाटणाऱ्या गणिताच्या भीतीमुळे गणिताची तासिका सुरू होण्यापूर्वीच मी रिव्हर्स गिअरमध्ये असायचो की आता काही बोलायचं नाही, काही करायचं नाही, चालेल तेवढं चालू द्यायचं. 45 मिनिटं होऊ द्या, 40 मिनिटाची तासिका असेल, 35 मिनिटाची तासिका असेल, ती होऊ द्यायची, त्याच्यानंतर बघू काय असते जगामध्ये. या पद्धतीने गणिताचा विचार केला. स्वाभाविक आहे, गणित हा विषय मला कधीही न जमलेल्या विषयांमध्ये समाविष्ट झाला. असाच पुढे चालून इंग्रजी समाविष्ट झाला आणि या 2 विषयांमध्ये मी काहीही प्रगती करू शकलो नाही. अत्यंत प्रामाणिकपणे मी जाहीर कबुली देतो. मित्रांनो, या जगातला मी अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे. मग एका सर्वसामान्य माणसाला त्याच्या विद्यार्थी जीवनामध्ये जर असं घडत असेल तर या देशातल्या, या राज्यातल्या, माझ्या वर्गातल्या कितीतरी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांची भीती वाटण्याचं शक्यता नाकारता येत नाही. विषयांची भीती वाटणे आणि त्या विषयामधलं माझं परफॉर्मन्स कमी असणे याची शृंखला आहे, साखळी आहे. ज्या विषयाची भीती वाटते त्यातलं सादरीकरण म्हणजे त्या विषयातला परफॉर्मन्स विद्यार्थ्याचं कमी असतं, परफॉर्मन्स कमी असतं म्हणून भीती वाटते, भीती वाटते म्हणून परफॉर्मन्स कमी असतं. या पद्धतीने साखळी आमची दृढ होत जाते आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर किंबहुना त्याच्या भविष्यावर होतो असं दिसून येतं. मित्रांनो, शिक्षक म्हणून मी जेव्हा या बाबीकडे पाहतो तेव्हा मला एक उपाय सापडतो आणि तो उपाय सापडतो आयुर्वेदामध्ये. आयुर्वेदामध्ये काय करतात, ते कडू औषध ना ते सहदामध्ये मिक्स करून देतात. सहदाचे स्वतःचे काही औषधी गुणधर्म आहेत हे निश्चितच आहे, मात्र सहदामध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं की त्या औषधाचा कडवटपणा दूर होऊन घेणाऱ्याला मी सहद घेतोय हे फील आल्यामुळे ते कडवट औषध पोटात जातं आणि त्याचा जो उपयोग व्हायचा तो शरीरावर होतो. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ज्या विषयाची भीती वाटते ती दूर करण्यासाठी तो विषय त्याला आवडणाऱ्या विषयाच्या संकल्पनेच्या माध्यमातून जर मांडू शकलो, त्या विषयातली संकल्पना त्याला आवडणाऱ्या विषयाच्या माध्यमातून जर आम्ही पोहोचू शकलो तर त्या विषयातल्या संकल्पना त्याला ज्ञात होतील, त्याचं त्या विषयातलं परफॉर्मन्स सुधरेल, परफॉर्मन्स सुधारला म्हणून त्या विषयाची भीती पण कमी होईल. अशा पद्धतीने आम्ही विषयाची भीती आणि विषयातील परफॉर्मन्स याच्यातली जी शृंखला आहे ती तोडू शकतो. म्हणून आम्ही जेव्हा एक विषय शिकवतो तेव्हा आपण ज्या पद्धतीने प्रत्यक्ष वर्गामध्ये करता हा विश्वास आहे तो इथून पुढे अधिक डोळसपणे तो प्रयत्न करावा, वेगवेगळ्या विषयांच्या संकल्पनांचा सहाय्य घेऊन इतर विषयांच्या संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या. त्यामुळे काय होतं, ज्यांना विषय आवडतो ज्यांना आवडत नाही त्या सगळ्यांना त्याची सखोलता ज्ञात होते आणि त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनातली विषयांची भीती दूर करण्याला आणि त्याचा परफॉर्मन्स सुधारण्याला मदत होते. मित्रांनो, ज्ञानरचनावादाचा स्वीकार केल्यानंतर मी पहिल्यांदा
सन्माननीय मानकर सर आणि सन्माननीय डवरे सर यांच्या माध्यमातून ERAC हे तंत्रज्ञान जेव्हा पहिल्यांदा शिकलो, इरॅक असं पण ज्याला बऱ्यापैकी म्हटलं जातं, त्यामध्ये प्रामुख्याने याच गोष्टीचा अवलंब केलेला दिसून येतो. एक अनुभव द्यायचा, एक्सपिरियन्स द्यायचा, त्याच्यावरचं रिफ्लेक्शन घ्यायचं, त्याचं अप्लिकेशन करून त्याचं पूर्ण ज्ञानाचं संकलन करायचं. मग हे ज्ञान येताना कुठल्या विषयाचं आलं याच्या भिंतीमध्ये वाटायची गरज नाही. म्हणून आम्ही या पद्धतीने ज्ञानरचनावादाचा जेव्हा स्वीकार करून पुढे जात आहोत तेव्हा समवायात्मक पद्धती ही काळाची गरज म्हणून आम्ही पाहतो. आतापर्यंतच्या माझ्या विवेचनामध्ये आपल्या पुढे मी शिक्षण व जीवन यातील अंतर कमी करण्याकरिता आम्हाला समवायात्मक शिक्षणाची गरज आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. शिक्षण आणि जीवन यांच्यातलं अंतर आम्ही समवायात्मक पद्धतीने कसं कमी होऊ शकतं याचा आणखीन एक दाखला देतो. मित्रांनो, मेंदूशास्त्रामध्ये बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत जो मांडला गेला आहे किंवा आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे मेंदू विषयक संशोधन होत आहे त्यामध्ये मेंदू कसं काम करतो आणि तो कसा शिकतो याचा जो संशोधन आहे ते असं सांगतं की मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी वेगवेगळे केंद्र आहेत, वेगवेगळी केंद्र आहेत. म्हणजे तार्किक विचार करण्याची क्षमता वेगळ्या ठिकाणी काम करते, दृष्टी क्षमता वेगळ्या ठिकाणी आहे, अंतरिक्ष बुद्धिमत्ता वेगळ्या ठिकाणी आहे, भाषिक बुद्धिमत्ता वेगळ्या ठिकाणी आहे, मॅथमॅटिकल म्हणजे काय गणितीय बुद्धिमत्ता मेंदूमध्ये वेगळ्या ठिकाणी आहे. या पद्धतीने मेंदूची रचना आहे. मात्र असं असलं तरी जेव्हा मेंदू शिकतो, जेव्हा मेंदू काहीतरी आत्मसात करतो किंवा मेंदू जेव्हा काहीतरी प्रक्रिया करतो आणि सर्वात महत्वाचं मेंदू जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्यातील कुठल्याही एका टेबलची फाईल आहे, तो टेबलचा बाबू पाहत बसेल, माझ्याशी त्याचा काही संबंध नाही, अशा प्रकारे मेंदू वागत नाही. मेंदू तेव्हा सगळे केंद्र मिळून एकत्रितपणे काम करतात, एकमेकांकडे इतक्या फास्टमध्ये संवेग आणि माहिती पाठवतात आणि त्याचं एकत्रितकरण करून मेंदू निर्णय घेतो, असं आधुनिक संशोधनातून स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे आम्ही जे विषय वेगवेगळे शिकवतो त्या वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून मिळणारी माहिती जरी आमच्या मेंदूच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये जात असेल किंवा वेगवेगळे विषय आमच्या मेंदूच्या वेगवेगळ्या कप्प्यांशी संबंधित असतील तरी सुद्धा मुळात त्या वापर करत असताना, उपयोजन करत असताना मेंदू त्या एका कप्प्याचा उपयोग करत नाही तर सर्व कप्प्यांचा मिळून एकत्रित विचार करून मेंदू निर्णय घेत असतो. या पद्धतीने आम्ही जेव्हा समवायाला पाहतो तेव्हा आपल्याला जीवन आणि शिक्षणातलं अंतर नक्की कमी करता येईल. मी आता जे विश्लेषण केलं याबद्दल अधिक माहिती जर कोणाला हवी असेल तर त्याचा संदर्भ सांगून ठेवतोय. जिओफ्री आणि रिनेट केन यांचं एक पुस्तक आहे, टीचिंग अँड द ह्युमन ब्रेन. हे इंग्रजीतलं पुस्तक आहे. मराठीतलं एक पुस्तक आहे, कर्ता करविता, पुण्याचं प्रकाशन आहे अर्थज्ञानवर्धिनीचं, डॉक्टर रमेश पानसे त्याचे लेखक आहेत. नावावरून कर्ता करविता जरी असलं तरी ते पूर्णतः मेंदूशास्त्रावर आधारित पुस्तक आहे. हे जर कोणामध्ये ही उत्सुकता जागृत झाली असेल की नाही शिकण्याचा मेंदू आणि शिकण्या याचा संबंध शोधायचा असेल तर या पद्धतीचे अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. माझ्या वाचनात आलेले मी 2 संदर्भ आपल्या पुढे मांडले. मित्रांनो, आपण शिक्षणामध्ये जेव्हा याचा समवायात्मक पद्धतीचा वापर करतो तेव्हा शिकण्याची प्रक्रिया सुद्धा नैसर्गिक होऊ शकते. ज्ञानाच्या विस्फोटाला आपण शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो आणि दप्तराचं भौतिक ओझं कमी करत असतानाच अभौतिक ओझं सुद्धा कमी करू शकतो. प्रामुख्याने सहशालेय कार्यक्रमांकडे बरेचदा केवळ एक उपक्रम किंवा एक कार्यक्रम म्हणून पाहिलं जातं. त्याचा शाळेच्या शिकण्याशी अभ्यास संबंध नाही असा समज समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये दिसून येतो. मात्र त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिलं तर लक्षात येतं त्या माध्यमातून अनेक विषय शिकवले जातात, शिकता येतात, ते गांभीर्य सुद्धा येईल. आणि समवायात्मक शिक्षण जर स्वीकारलं गेलं किंवा आपण जर त्या पद्धतीने प्रयत्न आपल्या वर्गामध्ये करू लागलो तर शिक्षक म्हणून मला माझ्या वर्गामध्ये वेगवेगळे अध्ययन अनुभव देण्याचं स्वातंत्र्य प्राप्त करून घेता येईल, ते स्वातंत्र्य उपभोगता येईल आणि विद्यार्थ्यांना शिकण्याचा आनंद देता येईल आणि विद्यार्थ्यांच्या मनातली विषयांची भीती पण दूर करता येईल. मी माझ्या गाडीला अत्यंत राईट टाइम घेऊन आपल्या इथपर्यंत आलेलो आहे, 4थ्या स्टेशनवर आणि शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही मांडलं त्याबद्दल काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर ते कृपया आपण या चॅटबॉक्समध्ये टाकावी. चॅटबॉक्समध्ये येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे इतका मी हुशार नाही, तेवढा हुशार अद्याप झालेलो नाही, होण्याची शक्यता नाही. मात्र आपण त्या अनुषंगाने काही चर्चा करू शकू. या विषयाच्या संदर्भाने
काही मर्यादा जर मला माहिती झाल्या तर तेही नवीन ज्ञान मला प्राप्त होईल. म्हणून सर्वांना विनंती आहे की समवायात्मक पद्धत किंवा समवाय आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भाने काही प्रश्न असल्यास कृपया आपण चॅट बॉक्समध्ये टाकावे. त्या मुद्द्यांना आपण चर्चा करू. आपल्याला टाईप करण्याचा वेळ मिळेपर्यंत आपण आतापर्यंत काय पाहिलं तर हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत आपण समवाय ही संकल्पना समजून घेण्याचा एक थोडासा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे समवायात्मक शिक्षणाचं स्वरूप काय आहे याबद्दल आपण चर्चा केली. समवायात्मक शिक्षणाबद्दल NEP 2020 मध्ये काय मांडलेलं आहे हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि समवायात्मक शिक्षण ही काळाची गरज कशी आहे हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढचे 5 मिनिट जास्तीत जास्त प्रश्न आले तर, अन्यथा आपण समारोपाकडे वळणार आहोत. आपल्या प्रश्न टाईप करण्याकरिता मी वेळ देतो आहे. आपण कृपया आपले प्रश्न विचारू शकता. याबद्दल अधिक माहिती कोणाकडे असल्यास या स्क्रीनवर माझा मोबाईल क्रमांक आपल्याला दिसत आहे. अधिक माहिती असल्यास कृपया शेअर करा. आपली माहिती अन्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. या दृष्टिकोनातून काही अधिक माहिती मिळवायची असेल तरी सुद्धा चर्चा करण्यासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी आपण सर्वांनी मला जे ऐकून घेतलं त्याकरिता मी आपल्या सर्वांचं आभारी आहे. माननीय प्राचार्य सर, माननीय आयोजक समिती, माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांचेसह नेहा बेलसरे मॅडम आणि आपल्या या जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपण सर्वांनी जे मला या ठिकाणी सहन केलं त्याकरिता मी आपले आभार मानून या ठिकाणी माझ्या सादरीकरणाला थांबवतो आहे. चॅटबॉक्समध्ये प्रश्न तुम्ही टाकू शकता. माझं सादरीकरण इथे थांबतो आहे आणि सन्माननीय मानकर सरांकडे पुढचे सूत्र सुपूर्द करतो आहे. सन्माननीय मानकर सर. धन्यवाद दीपक सर. आणि सर्वप्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन. अतिशय सविस्तर आणि उद्दिष्टानुरूप, ठरवलेल्या उद्दिष्टानुरूप विषयाची मांडणी आपण केलेली आहे. आणि विहित वेळेत हा विषय सर्व व्यापक त्याच्या पैलूंसह मांडणं, मला वाटतं या विषयाच्या संदर्भात केलेलं मनन, चिंतन आणि अभ्यास हा त्यातून प्रदर्शित होताना दिसतोय. विषय सखोल आहे आणि त्यावर भरपूर काम करण्याचं आव्हान सर्व स्तरावर आपण केलं. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आणि जर NEPचा ड्राफ्ट तो 484 पानांचा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये जसं मगाशी बोलताना तुम्ही अनेक ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी होलिस्टिक शब्द आला, इंटिग्रेशन शब्द आलेला आहे, को-करिक्युलम शब्द आलेला, हे सगळे मुद्दे कसे एकमेकाशी रिलेटेड आहे आणि शालेय एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन पर्यंत हा विषय कसा व्यापक स्तरावर व्यापलेला आहे याची पण अतिशय सुंदर मांडणी आपण केलेली आहे. या विषयाच्या अनुषंगाने जी थॉट प्रोसेस NEPची अपेक्षित आहे, NEPने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तो आपण सर्वांसमोर आणलेला आहे. या NEPच्या एकंदर ही एक चांगली संधी या निमित्ताने मिळाली, वेबिनारच्या निमित्ताने. वेगवेगळे विषय आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शिक्षण विभागातल्या सर्व घटकांपर्यंत येत आहेत. आणि ही पहिली वेळ आहे. आता मला 15 वर्ष इथे आपण डाएटमध्ये काम करतोय, तर एखाद्या डॉक्युमेंटवर इतक्या सखोलपणे सर्वांसोबत चर्चा होणं, तो विषय वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येणं, त्याच्यावर त्यांच्या प्रत्येकाच्या स्तरावर ते त्याच्या संदर्भात डिस्कशन होणं, मला वाटतं की हा आपल्या स्वातंत्र्य काळानंतर आलेलं हे पहिलं डॉक्युमेंट असेल जे या पद्धतीने, ती म्हणजे टेक्नॉलॉजीची, त्याला आपण धन्यवाद मानले पाहिजे की एज्युकेशनच्या संदर्भात असलेलं एवढं मोठं डॉक्युमेंट सर्व स्तरापर्यंत, शेवटच्या शिक्षकांपर्यंत जो वर्गात काम करतोय आणि इव्हन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा टेक्नॉलॉजी मदत करतायत आणि त्याच्यावर चर्चा करून येते. याच्यापूर्वी केवळ पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातूनच अभ्यासक्रम काय असतो आणि काही मोजकी मंडळी या संदर्भात अभ्यासाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी पाहायची. परंतु आता खऱ्या अर्थाने शिक्षण विभागातले सर्व व्यक्ती या सगळ्या प्रक्रियेशी जुळत आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुमचं व्यक्तिशः मी फार अभिनंदन करतो, कौतुक करतो हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडल्याबद्दल.
अनेक प्रश्न या संदर्भातले असतील, कारण की विषय हा शिक्षकांच्या रोजच्या जीवनाशी जगण्याशी संबंधित होता आणि त्यातले तुम्ही वापरलेले उदाहरणं पण त्याच्याशी संबंधित होते. त्याच्यामुळे मला वाटतं की चॅटबॉक्समध्ये अनेक प्रश्न असतील, काही मुद्दे पण मांडलेले असतील. तर मी मंगेश खेरडे सरांना विनंती करेल की त्यांनी ते सगळे प्रश्न जे आहेत त्यांनी कलेक्ट केलेले असतीलच, आलेले प्रश्न कलेक्ट केले असतील, ते दीपक सरांकडून त्याची उत्तरं मिळवणं आणि या सरांचं एकंदर सत्राचं आभार प्रदर्शन करणं ही जबाबदारी आपल्यावर सोपवतो. श्री मंगेश खेरडे सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आजचा जो विषय आदरणीय दीपक चांदुरे सरांनी या ठिकाणी मांडला, त्यांचं संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्ञानाचा विस्फोट आणि विषयाच्या बंदिस्त भिंतींमध्ये असलेलं ज्ञान समवाय पद्धतीने आपल्याला अधिक सुसंगत, कालसुसंगत कसं करता येईल, सोबतच दप्तरांचं ओझं आणि विषयाच्या भिंती कायमस्वरूपी संपुष्टात आणता येईल असा नम्र प्रस्ताव या व्याख्यानाच्या निमित्ताने आदरणीय चांदुरे सरांनी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, त्यासोबतच पर्यवेक्षीय यंत्रणेतील मंडळींच्या समोर मांडलेला आहे. आणि शिक्षणाला जीवनासोबत जोडण्याचं अत्यंत साधं सोपं तंत्र सरांनी समवाय पद्धतीतून शोधण्याचा या ठिकाणी जो एक प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी सरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि आजच्या या विषयाच्या अनुषंगाने चॅटबॉक्स मध्ये आलेल्या प्रश्नाच्या चर्चेकडे वळतो. सर्वात प्रथम एक प्रश्न मध्यंतरी अतुल मोहोड सर यांनी विचारलेला आहे. त्यांनी प्रश्न असा विचारला आहे की बहुविद्याशाखीय पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानासोबतच कला, वाणिज्य शिकता येईल का? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे सर की अशी व्यवस्था NEP 2020 मध्ये आहे का? ओव्हर टू चांदुरे सर. धन्यवाद सर. ज्या पद्धतीने प्रश्न विचारला गेला आहे की कला आणि वाणिज्य विषयातील विषय एकत्रित करून शिकता येतील का? मित्रांनो, NEPच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर भविष्यामध्ये आता जसे महाविद्यालय दिसतात, कला महाविद्यालय एक नाव असते आणि कला महाविद्यालय, एखादं नाव असते काहीतरी आणि विज्ञान महाविद्यालय, अशा प्रकारची रचना असणार नाही, केवळ महाविद्यालय असेल. आणि त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत असताना एखादा विद्यार्थी ज्याला जीवशास्त्र या विषयामध्ये रस आहे तो जीवशास्त्र विषय निवडेल आणि त्याच विषयाला जर इतिहासाचा पण अभ्यास करायचा आहे तर तो इतिहास विषय सुद्धा निवडेल. या पद्धतीचे वेगवेगळ्या शाखेतले किंवा एखादा अकाउंटचा विषय पण निवडेल. म्हणजे जीवशास्त्रामध्ये विषय आवड आहे म्हणून जीवशास्त्र निवडला, भूगोलामध्ये आवड, इतिहासामध्ये आवड आहे म्हणून इतिहास निवडला. आणि करिअर करत असताना आवड आणि ॲज अ करिअर तो जर वाणिज्य शाखेकडे पाहत असेल तर अन्य विषय किंवा 2 विषय हे वाणिज्य शाखेतले निवडले. या पद्धतीचं स्वातंत्र्य देणारा NEP आहे. आपल्याला ऐकून वेगळं वाटेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे का असं पण प्रश्न मनामध्ये येतोय. मात्र अशी रचना पाश्चिमात्य देशांमध्ये आता अस्तित्वातच आहे. एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी एका मेळघाटामध्ये दौऱ्यावर असताना एका मित्राचा पुनर्भेट झाली. तो मधात बरेच वर्ष भेटला नव्हता. त्याला म्हटलं काय कुठे होता, तर तो MS करायला गेला होता तिथे आणि त्यांनी MS केलाय तिथे भूगोल विषयात. आमच्या इथे मास्टर ऑफ सायन्स हे केवळ विज्ञानाचा विषय असू शकतं. तिथे मास्टर ऑफ सायन्स या नावाने कुठलाही विषय वैज्ञानिक पद्धतीने शिकवला. त्यामुळे कुठल्याही विषयाच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन आम्ही आता आपण जात आहोत. आम्ही त्या प्रगतीच्या त्या टप्प्यावर आहोत ज्याच्या शिक्षण पद्धतीबद्दल जगभर चर्चा केली जाते. असा डेन्मार्क हा देश आहे आणि डेन्मार्क देशाच्या NCF जो लेटेस्ट आता चालू आहे त्याच्यामध्ये पूर्णतः समवायात्मक पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. या पद्धतीने जागतिक स्तरावर सुरू असणाऱ्या घटनांचा आढावा घेऊन, त्याचा वेध घेऊन आणि भविष्यातल्या आमच्या गरजांशी निगडीत आणि जीवनाशी अधिक जवळूक साधणारा हा मुद्दा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्या अनुषंगाने या सर्व शाखांच्या भिंतींच्या पलीकडे आपण गेलेलो असू. धन्यवाद. पुढचा प्रश्न या ठिकाणी मी घेतोय. कुचिया जमाल मॅडम यांनी या ठिकाणी असा प्रश्न विचारला आहे की वी ऑब्झर्व दॅट
Explosion of knowledge makes mind busy is not useful things. How to make students focus on right thing? विद्यार्थ्यांना म्हणजे ज्ञानाचा जो विस्फोट झालेला आहे तो परिपूर्ण कशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत त्याला अतिशय राईट ट्रॅक वरती आणता येईल या पद्धतीचा प्रश्न सुत्सिया जमाल मॅडम यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारलेला आहे. अत्यंत चिंतन करून विचारलेला प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठं आव्हान किंबहुना आत्ताच्याच काळामध्ये सर्वात मोठं आव्हान आमच्या पुढे आहे. ज्ञानाच्या विस्फोटाच्या गतीसोबत आमच्या शिक्षणाची गती कशी जोडायची किंवा ज्ञानाच्या विस्फोटाला आम्ही शिक्षणामध्ये कसं समाविष्ट करून घ्यायचं याचं अत्यंत सोपा मार्ग NCF 2005 आणि NEP 2020 देतं. तो मार्ग असा आहे, विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची गरज नाही, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी सक्षम करण्याची गरज आहे. आम्ही शिकवतो म्हणजे विद्यार्थी शिकतात. इफ I teach, then only student will be learn. This is not happening. What's happening? Students are taking different experiences, and by the using that experiences, students developing his own knowledge. मित्रांनो, विद्यार्थ्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षणाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा ज्ञानाच्या विस्फोटाला जर आम्ही शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेत असू तर ज्ञानाला शब्दशः शालेय पुस्तकांमध्ये शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेणे शक्य होणार नाही. मग वे काय, मार्ग काय? तर मार्ग हा आहे की विद्यार्थी शिकण्यासाठी सक्षम झाला पाहिजे, विद्यार्थी शिकू शकला पाहिजे आणि शिकण्यासाठी आवश्यक कौशल्य, आवश्यक क्षमता आम्ही जर विद्यार्थ्यांमध्ये विकसित केल्या तर निश्चितच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भाने विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्य विकसित झालेलं असेल. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आता चॅट बॉक्स मध्ये प्रश्न नाहीये, त्यामुळं मी उद्या आणि परवा होणाऱ्या व्याख्यानमालेच्या काही महत्वाच्या ज्या या ठिकाणी माहिती आहे, सूचना आहेत त्या सर्वप्रथम या ठिकाणी आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की उद्या 14 आणि दिनांक 15 म्हणजे 15 जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अमरावती जिल्ह्यातील जवळपास 60% शिक्षक बांधवांच्या ड्युटीज असल्यामुळे उद्या आणि परवाला होणारा जी व्याख्यानमालेचं 4थं आणि 5वं पुष्प आहे ते आपणा सर्वांच्या विनंतीवरून आणि आग्रहास्तव या ठिकाणी रद्द करून आपण सोमवार आणि मंगळवारी घेण्याचं निश्चित करतो आहोत. त्यामुळं आपणा सर्वांना पुन्हा विनंती आहे की उद्या आणि परवा ही व्याख्यानमाला आपण तुर्तास 2 दिवस थांबवून सोमवारी आणि मंगळवारी पूर्ववत सुरू करणार आहोत. सोमवारी या व्याख्यानमालेत कृतीशील अध्ययन आणि शाळा प्रमुखांची भूमिका या विषयावरती शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे संचालक सन्माननीय अतुलजी आणि अमृताजी गायगोले या आपणासोबत संवाद साधणार आहेत. शाळांमध्ये म्हणजे शाळेमध्ये कुठले नवीन प्रयोग, खरं म्हणजे आज चांदुरे सरांच्या वक्तव्यामध्ये सुद्धा या शाळेत होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांचा उल्लेख झालेला आहे. तेव्हा आपणा सर्वांना विनंती आहे की सोमवारी होणाऱ्या या व्याख्यानाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या व्याख्यानांचा पुढे होणाऱ्या दोन्ही व्याख्यानांचा लाभ घ्यावा. आता या ठिकाणी मी आज झालेल्या या व्याख्यानाच्या निमित्ताने आजचं आभार प्रदर्शन, आज सहभागी सर्व घटकांचं आभार प्रदर्शन या निमित्ताने करतोय. सर्वप्रथम ही व्याख्यानमाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व शालेय नेतृत्व विकास वेबिनार सिरीज मधलं हे आजचं 3रं पुष्प या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हा माननीय राहुलजी द्विवेदी साहेब, राज्य प्रकल्प संचालक, राज्य प्राथमिक शिक्षण परिषद तथा संचालक SCRT महाराष्ट्र पुणे यांचे मनपूर्वक या निमित्ताने सरांच्या प्रेरणेमुळे हे होत असल्यामुळे आभार मानतो. सोबतच माननीय डॉक्टर नेहा बलसरे मॅडम, संचालक महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था MIPA औरंगाबाद यांचेही या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आमच्या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य मिलिंदजी कुबडे साहेब यांचेही या व्याख्यानाच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. सोबतच आपल्या अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय शिक्षणाधिकारी बोलके साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
सोबतच आपणा सर्वांचे लाडके शिक्षणाधिकारी आणि याही क्षणापर्यंत या व्याख्यानमालेत सतत जुळून असणारे आदरणीय इजेड खान साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती, यांचंही या व्याख्यानमालेच्या निमित्ताने 3ऱ्या सत्रामध्ये स्वागत आणि पुनश्च या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि ही व्याख्यानमाला आयोजनामध्ये ज्यांचा अत्यंत महत्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय पवनजी मानकर सर, अधिव्याख्या तथा विभाग प्रमुख IT विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, यांचे या ठिकाणी आभार मानतो। सोबतच चांदुरे सरांचा, ज्यांनी अतिशय दर्शक आदरणीय मोरे मॅडम यांचंही पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो, आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आणि उद्या आणि परवाला होणारी व्याख्यानं ही सोमवार आणि मंगळवारी होणार आहेत, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी। उद्या 11:30 वाजता होणारं व्याख्यान हे सोमवार दिनांक 18 जानेवारी 2020 रोजी होणार आहे। आणि या व्याख्यानासाठी शाश्वत कन्सेप्ट स्कूलचे संचालक अतुलजी गायगोले आणि अमृताजी गायगोले आपणा सर्वांसोबत संवाद साधणार आहे। तेव्हा या व्याख्यानाचा आपण सर्वांनी पुनश्च लाभ घ्यावा। सोबतच या ठिकाणी अशीही एक नम्र निवेदन करतो की आज सन्माननीय चांदुरे सरांनी जे व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे, हे व्याख्यान युट्यूबच्या डाएटच्या चॅनलवरती उपलब्ध असणार आहे। या व्याख्यानाचा आपल्या दैनंदिन अध्ययन अध्यापनाशी अत्यंत जवळचा आणि खूप महत्वाचा संबंध मित्रांनो आहे। तेव्हा आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या सर्व शाळेतील सहकाऱ्यांना हे व्याख्यान पुनश्च युट्यूबवर जाऊन ऐकून याचा प्रत्यक्ष कामकाजामध्ये आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल, कारण आज लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये जुळलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी या व्याख्यानाला अत्यंत मनापासून स्वीकारलेलं आहे। खूप छान माहिती वेगवेगळ्या समर्पक उदाहरणांसह सरांनी दिल्याचं या ठिकाणी आपण चॅट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तेव्हा पुनश्च आपण हे व्याख्यान नवीन पद्धतीनं घरी शांत पद्धतीने बसून आपल्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा ऐकावं अशी पुनश्च एकदा नम्र विनंती करतो। आणि सहभागी सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानून या व्याख्यानमालेचं, या वेब सिरीजचं हे 3रं सत्र, 3रं पुष्प या ठिकाणी संपवतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।